सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा। पुरा कणिना गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेर भवात अनामिका सार्थवती बभूव। जितका कवी लोकप्रिय तितक्या त्याच्याबद्दलच्या आख्यायिका दंतकथाही पुष्कळ। आत्ताच उल्लेख केलेली आख्यायिका पहा ना। असं म्हणतात, पूर्वी इंद्राचा दरबार भरला असता पृथ्वीवरील महान कवी कोणते अशी मोजणी सुरू झाली। अर्थातच पहिलं नाव आलं कवी कालिदासांचं। कालिदासांचं नाव उच्चारून मोजण्यासाठी कनिष्ठिका म्हणजे करंगळी मुडपली गेली, पण खरी गंमत पुढेच आहे। कालिदासापासून जर कवीच्या गणनेला सुरुवात झाली असेल तर त्यानंतरचे कवीसुद्धा तोडीस-तोड हवेत ना। सर्वांनी स्मरणशक्तीला खूप ताण दिला, खूप विचार केला, पण कालिदासाच्या तोलामोलाचा एकही कवी कुणाला आठवेना। मग काय, ती गणना एका बोटावरच थांबली। पुढील कवीचं नाव घेऊन करंगळी शेजारील बोट मुडपायचं, पण ती संधी त्या बोटाला मिळालीच नाही आणि त्या बोटाचं अनामिका हे नाव अगदी सार्थ ठरलं आणि उपरोक्त उल्लेखलेल्या पंक्ती जन्मास आल्या। असे महाकवी कालिदास। नवोन्मेष शालिनी शारदेच्या नवरत्नांच्या कंठमाळेतील झळझळता कौस्तुभमणी असलेला महाकवी कालिदास रसिकप्रिय, सौंदर्यप्रिय, निसर्गप्रिय आणि आपल्या शब्द लावण्याने, अर्थ लावण्याने अखिल विश्वाला मोहिनी घालणारा कवी कुलगुरू कालिदास। अशा या कविश्रेष्ठ कालिदासाच्या स्मृती आषाढस्य प्रथम दिवस मानून कालिदास दिनाच्या निमित्ताने जागवली जाते आणि हेच औचित्य साधून दरवर्षी गणेश वाचनालयाच्या वतीने कालिदास दिन साजरा केला जातो। यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा ज्येष्ठ कथाकार, मौज दिवाळी अंक व मौज प्रकाशनगृहाच्या मुख्य संपादिका आपल्याला व्याख्यात्या म्हणून लाभल्या आहेत। व्याख्यात्या माननीय मोनिकाताई गजेंद्र गडकर या कथेमागच्या कथा या विषयावर आपले विचार मांडणार आहेत। या प्रसंगी परभणीचे भूमिपुत्र, सर्वांचे लाडके कवी माननीय श्री इंद्रजित भालेराव सर हे देखील प्रमुख उपस्थित आहेत। त्यांच्याकडूनही आपल्याला निश्चितच काही कवितेमागच्या कथा ऐकायला मिळतील। या कार्यक्रमात मी सौ अर्चना धनंजय संबरकर मान्यवरांचे आणि आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि उपस्थित मान्यवरांना महाकवी कालिदासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी पाचारण करते। माननीय मोनिकाताई गजेंद्र गडकर आणि श्री इंद्रजित भालेराव सर यांच्या हस्ते कालिदासांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे। कवी माधव जुलियन कालिदासांच्या लेखन शैलीविषयी म्हणतात, ज्यांचा रंग करी विमोहित मना शुक्ती अशा सुंदर। ज्यांचा रंग करी विमोहित मना शुक्ती अशा सुंदर, लाटांनी सहजी दिल्या उडवूनी अंबोधी तीरावर। साना बाळकुणी तया उचलिता आनंद तो अंतरी, या ये भांडारची त्याजला गमतसे रत्नाकराचे करी। ज्यांची जादू करी विमोहित मना गाणी अशी सुंदर, स्फूर्तीने कवीच्या दिली उडवूनी या बाह्यसृष्टीवर। कोणी वाचक त्यांप्रती उचलिता आनंद जो अंतरी, त्या भांडारची त्याजला गमतसे काव्याकराचे करी। या भांडारची त्याजला गमतसे काव्याकराचे करी। मी आता दोन्ही मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न झालेलेच आहेत, तर अतिथींचे यथोचित स्वागत ही आपली संस्कृती आणि परंपरा, त्याला अनुसरून आपण आता छोटेखानी स्वागत समारंभ या ठिकाणी साजरा करूया। सन्माननीय मोनिकाताई गजेंद्र गडकर यांचे स्वागत करण्यासाठी मी अर्चनाताई डावरे यांना या ठिकाणी आमंत्रित करते। खूप खूप स्वागत आहे।
आणि माननीय श्री इंद्रजित भालेराव सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते रमेश शर्माजी यांना. आपले दोन्ही सन्माननीय अतिथी या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत आणि आपण लगेचच आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आता वळणार आहोत. आपल्या आजच्या व्याख्यात्या मोनिका गजेंद्र गडकर यांचा परिचय मी आता आपल्याला करून देणार आहे. माननीय मोनिका गजेंद्र गडकर मौज दिवाळी अंक व मौज प्रकाशनगृहाच्या मुख्य संपादिका, ज्येष्ठ कथाकार कैलासवासी विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. मुक्त पत्रकारितेपासून आपण लेखनाची सुरुवात केलीत आणि विविध दिवाळी अंक, वृत्तपत्र यातून आपल्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत. प्रकाशित साहित्यामध्ये भूप, आर्त हे कथासंग्रह, शिल्प, उगम, त्रिपर्ण आणि उगम ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. आपल्याला प्राप्त पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार 2012 शिल्पसाठी आणि 2009 आर्तसाठी आपणास मिळालेला आहे. भैरूरतन दमाणी पुरस्कार 2011, चैत्रबन पुरस्कार 2011, प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार 2010, 2010 GA कुलकर्णी पुरस्कार या अशा पुरस्कारांनी ताई सन्मानित झालेल्या आहेत. त्यांचा परिचयाचा खूप विस्तृत आहे, पण आपण काही निवडक, जशी बागेतून काही सुगंधी आणि आकर्षक फुलं निवडावीत असं आपण फक्त निवडून एक पुष्पगुच्छ तयार केलेला आहे आणि तो या ठिकाणी मी सादर करत आहे. संपादनासाठी देखील त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. रामनाथ ठाकूर ट्रस्टचा मौज दिवाळी अंकसाठी 2008चा पुरस्कार, मुंबई मराठी वृत्तपत्र संघाचे संपादनासाठीचे केशवराव कोठावळे पारितोषिक, 1995 डॉक्टर स ग मालशे ही नादा ठाकरसी विद्यापीठाची संशोधन वृत्ती देखील त्यांना प्राप्त आहे. त्याचबरोबर विविध कथांचे कोंकणी, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषेत अनुवाद देखील त्यांनी केलेले आहेत. त्यांच्या कथांची नभोनाट्य रूपांतरे देखील झालेली आहेत आणि भूप या कथेवर आधारित नाट्यसंपदातर्फे एक व्यावसायिक नाटक लवकरच रंगमंचावरती येत आहे. मोनिका गजेंद्र गडकर हे आजच्या लिहित्या कथाकारांपैकी एक आश्वासक नाव आहे. अनेक सभा संमेलनात आणि दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. मौज प्रकाशनाने इसवी 2004 प्रकाशित केलेला भूप आणि 2008 प्रकाशित केलेला आर्त हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह. आर्त या कथासंग्रहातून त्यांनी वेगवेगळ्या स्तरावरील माणसांच्या जगण्यातील विकलता समोर आणली आहे. सूचक, संयत आणि अकृत्रिम शैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. व्याकुळता ही त्यांच्या कथांचा गाभा आणि सौंदर्य देखील ठरले आहे. तर भूप या पहिल्याच वेचक दीर्घकथांच्या संग्रहात लेखिकेने नातेसंबंधांचा विविध अंगांनी वेध घेतला आहे. तेव्हा आता लगेचच मी आजच्या व्याख्यात्या माननीय मोनिकाताईंना इथे आमंत्रित करते आणि आम्हाला कथेमागच्या कथांच्या गावाला घेऊन जावे ही विनंती करते. माननीय मोनिकाताई. नमस्कार. व्यासपीठावरील ज्येष्ठ कवी आणि माझे आवडते कवी इंद्रजितजी भालेराव आणि मित्र हो, मैत्रिणींनो. खरं तर प्रथमच मी इथे परभणीला येते आहे आणि काल गाडीने अक्षरशः सूड घ्यावा तसं आमच्या विटीलाच मुक्काम ठोकून होती. तिला मला वाटतं परभणीला मला घेऊन जायचं नसावं, पण 11:30 वाजता अखेर ती सुटली तिकडनं आणि मी इथे 11:30 वाजता 12 तास प्रवास करून परभणीला आले. खरं तर मनामध्ये अतिशय संमिश्र अशा भावना होत्या. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर वैतागले होते. पण आल्यापासून
परभणीकरांचं म्हणजे संदीपजींचं, वहिनींचं म्हणजे संदीपजींच्या वहिनींचं आणि अर्चनाताई डावरे यांचं आदरातिथ्य इतकं उपभोगत आहे मी, खरोखरच उपभोगते आहे. आणि त्यामुळे माझा मनातला सगळा वैताग गळून गेलेला आहे. आणि या परभणी गावाशी असणारं एक जुनं नातं ही सारखं इथे मनात आठवतं आहे, तेही इथे मला सांगायला पाहिजे. विषम गौतम यांचा मला इथे उल्लेख करायचा आहे. आमचं एक छान मैत्र होतं आणि अतिशय प्रेम होतं त्यांचं माझ्यावर, माझ्या लेखनावर. ते नेहमी मला परभणीला बोलवत असत आणि मी येते येते करत असे. पण त्यांचा सहवास मला लांबूनच अनुभवता आला. आज त्यांची मला प्रकर्षाने इथे आठवण येते आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये इंद्रजितजी ही असायचे आणि ते मला छोटी मैत्रीण म्हणायचे. आज त्यांचे डोळे इथे माझ्याकडे बघतायत असं मला सारखं भास होतो आहे. त्यांच्या आठवणींनाही मी वंदन करते. आणि आत्ता आपल्या निवेदिका बाईंनी सांगितल्याप्रमाणे की आज आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजे कालिदास, महाकवी कालिदास यांचा हा दिन आपण साजरा करतो आहोत. इथे शांताबाईंनी मेघदूताचा किती सुंदर अनुवाद केला होता, कुसुमाग्रजांनी केला होता, त्याचीही आठवण येते आहे. शांताबाईंचा तर मला मोह आवरत नाही आणि शांताबाईंची तशी जन्मशताब्दीही चालू आहे. त्यांनी आषाढस्य प्रथम दिवसे याच श्लोकाचा एक सुंदर अनुवाद केला होता. त्याची मी सुरुवात करते, म्हणजे तो वाचूनच मी माझ्या भाषणाची सुरुवात करते. गिरीवरी त्या महिने काही कंठित, राही तो विरही जन, सखी विरहे कृश असा जाहला, गळे करातुनी सुवर्ण कंकण. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला, आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला, टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातूर गज जणू ठाकला. शांताबाईंचा हा श्लोक शांताबाईंनी अनुवादित केलेला आज मला वाटतं महाकवी कालिदासाच्या या जन्मदिनी मुद्दाम मी इथे म्हटला. त्याला परत एकदा कालिदास या कवीला वंदन करते, मनोमन अभिवादन करते आणि माझ्या भाषणाच्या विषयाकडे वळते. कथांमागच्या कथा असा माझा विषय आहे. खरं तर हा विषय निवडण्यामागे एक माझी अशी भूमिका आहे की खूप जण कथा वाचल्यानंतर मला म्हणजे मला काय कुठल्याही लेखकाला विचारत असतात की यामागची निर्मिती कशी झाली, निर्मितीपेक्षा ही कथा कशी सुचली. कधी कधी असेही वाचक भेटतात की तुम्हाला आमच्या घरचं कसं कळलं, म्हणजे इतकं त्या कथेतून काहीतरी त्या वास्तवाशी नातं जोडलं गेलेलं, काहीतरी जाणवलेलं असं वाचकांना जे वाटत असतं, त्यातूनच हा उत्सुकतेपोटी असा एक प्रश्न निर्माण होतो की काय असेल कथेमागची कथा. लेखक कितीही म्हणजे म्हणत असला की ही माझ्या कल्पनेतली कथा आहे किंवा हे सगळं माझ्या कल्पनेतून आकारलेली माझ्या कथेतली पात्रं आहेत, व्यक्तिरेखा आहेत, तरी मला वाटत नाही की इतकं कल्पनेतून काही निर्माण होतं. ते अगदी कळत नकळतपणे समाजातल्या व्यक्तींशी, वास्तवाशी जोडलेलं असतं. मला इथे अकिरा कुरोसावा यांची एक गोष्ट सांगावीशी वाटते. त्यांनी आपलं आत्मकथन लिहिताना सुरुवातीला लिहिलं होतं की हे आत्मकथन लिहिताना मला एका वैदूची आठवण येते आहे. ही कथा मला अतिशय आवडते आणि मी बहुतेकदा ही सांगत असते, ती तुम्हालाही सांगायची आहे की जेणेकरून लेखकाचं मन कसं असतं, आणि मी मगाशी म्हटलं तसं की तो वास्तवाशी समाजातल्या कसा कळत नकळत आधी माणूस म्हणून आणि नंतर लेखक म्हणून कसा जोडला जात असतो.
कुरोसोवांनी म्हटलं होतं की आमच्याकडे एक जपानी वैद्य येतात आणि त्यांच्याकडे अतिशय रामबाण असं औषध असतं. कुठल्याही अगदी दुर्धर रोगसुद्धा त्या रामबाण औषधाने बरं करण्याची हमी ते वैद्य देत असतात. तर एकदा त्यांच्याकडे तो वैद्य आल्यानंतर, जपानी वैद्य, कुरोसोवांनी विचारलं की हे रामबाण औषध तुम्ही कसं तयार करता? त्या वैद्याने सांगितलं, आम्ही एक मोठी लाकडाची पेटी घेतो आणि त्या पेटीला अनेक छिद्र पाडतो. त्या पेटीच्या आतमध्ये तुम्ही उघडून बघितलं तर जसं गच्चीवर आपण कवड्या लावतो तसे आरशाचे कवड्यांसारखे तुकडे आम्ही लावतो आणि त्याच्यामध्ये एक बेडूक टाकतो आणि दार बंद करतो, म्हणजे झाकण बंद करतो त्या पेटीचं. तो बेडूक आतल्या आत इकडे तिकडे आधी आपल्याला कोंडलंय या भावनेनेच अतिशय घाबरतो आणि तो इकडे तिकडे बघायला लागतो आणि त्याला त्या कवड्यांसारख्या आरशाच्या प्रतिबिंबात आपलीच प्रतिबिंब दिसतात, घाबरलेली, सुटका करून घेण्यासाठी धडपडणारं असं जे प्रतिबिंब स्वतःची. एकदा तो उडी मारतो, स्वतःचं पाठीमागचं शरीर त्याला दिसतं, कधी डोळे दिसतात, कधी चेहरा दिसतो आणि तो अतिशय स्वतःच्याच प्रतिबिंब बघून घाबरून जातो आणि त्याला घाम फुटतो. तो घाम पेटीच्या तळाशी साठत राहतो आणि तो घाम म्हणजे ते रामबाण औषध असतं. मला ही कथा इथे एवढ्यासाठी सांगायची आहे की हे जे आरशासारखे तुकडे असतात ना, तसे लेखकाच्या मनावर बसवलेले असतात आणि त्याला ही समाजाची, स्वतःची अनेक प्रतिबिंब वेळोवेळी दिसत असतात आणि ती प्रतिबिंबच तो एक प्रकारे आपल्या कथांमधून, कलाकृतीतून मांडत असतो. मला कथा सुचली याच्यामागे बऱ्याचदा मी एका कथाकाराची मुलगी आहे म्हणून माझी ओळख करून देताना सांगितलं जातं की हा वारसा वडिलांकडून आलेला आहे, म्हणजे लेखकाची मुलगी ही लेखक होणारच असं काहीसं त्यात गृहीत धरलेलं असतं. मला त्या वारशाचा नक्कीच अभिमान वाटतो, पण केवळ वारसा असतो म्हणूनच म्हणजे वारसा माझ्याकडे आला आहे म्हणून मी लिहिती झाले का, असा मला नेहमी प्रश्न पडतो. मला वाटतं तसं काहीसं असतंही आणि तसं काहीसं नसतंही. कारण लेखकाकडे जी संवेदनशीलता असते आणि ती वेगळ्या प्रकारची संवेदनशीलता असते, ज्याला तीव्र संवेदनशीलता आपण म्हणूया, त्या संवेदनशीलतेमुळे तो लिहिता होत असतो. ही संवेदनशीलता जर मला वारसा म्हणून मिळाली असेल तर नक्कीच माझ्याकडे तो वारसा माझ्या वडिलांकडून आला असं मी अभिमानाने सांगते आणि सांगेनही. माझे वडील लेखक होते आणि कथाकार होते आणि तशीच कथा, म्हणजे त्यांच्यासारखी असं मी म्हणणार नाही, पण कथा हाच वाङ्मय प्रकार मला प्रथम लिहावासा वाटला. याला कारण कदाचित माझ्या वडिलांचा प्रभाव असेल की माझ्या वडिलांनी कथा लिहिली आणि एका व्रतस्थ भूमिकेतून लिहिली, एका निष्ठेने लिहिली. म्हणजे कथा लिहायची म्हणून त्यांनी कधीच लिहिली नाही, ती सुचली म्हणून लिहिली, ती त्यांना खुणावली म्हणून त्यांनी लिहिली. आणि तो जो कसदार लेखनाचा, म्हणजे मी करीन, मी लिहीन ते कमी लिहीन, मोजकंच लिहीन, पण मी जे लिहीन ती विद्याधर पुंडलिकांची कथा ही आहे असं कोणालाही ओळखू येईल असं लिहीन, ही जी त्यांची महत्त्वाकांक्षा होती, त्या महत्त्वाकांक्षेचा स्पर्श थोडासा माझ्याही कथाकाराला झाला असं मी इथे सुरुवातीला सांगेन. माझ्या पहिल्या कथेचं सुचणंही तुमच्याबरोबर मला म्हणजे संवाद करायला आवडेल की कथा लिहिणं म्हणजे काय हे न समजण्या इतक्या अवस्थेतून जाऊन मी या आत्ताच्या माझ्या कथेपर्यंत पोचले. आणि मला वाटतं प्रत्येक कवी, प्रत्येक लेखक हा या उमेदीच्या, संघर्षाच्या अशा काळातून जात असतो.
तो अनुकरणातून जात असतो. त्याच्यावर अनेक सुरुवातीच्या परंपरेतील काही लेखकांचा, कवींचा अतिशय प्रभाव असतो. कदाचित तो मान्य करत नाही, पण तो नक्की प्रभाव असतो आणि त्याचं अनुकरण त्याच्याकडनं अगदी नकळतपणे होत असतं. माझ्या बाबतीत मी मगाशी म्हटलं तसं माझ्या वडिलांच्या कथेचा प्रभाव होता, पण त्यांच्यासारखी कथा मी लिहीन असा मात्र नव्हता. मला माझी कथा लिहायची होती, ही महत्त्वाकांक्षा ही खरं तर माझ्या मनात नव्हती. मी अतिशय आळशी बाई आहे. मला कबूल करायला काहीही वाटत नाही. मी खूप आळशी आहे आणि म्हणजे जे मला सुचेल ते, जेव्हा सुचेल ते, त्याच्यासाठी मी धडपडणार नाही. फक्त मी म्हटलं तसं मी माझ्या वडिलांसारखंच माझं आहे की मी कमी लिहीन, पण मी चांगलं लिहीन. मला असं नको आहे की मोनिका गजेंद्र गडकरची कथा फसली आहे किंवा ही तितकीशी चांगली कथा नाही. आता प्रत्येक लेखकाची थोडी बहुत, सगळेच 100% परिपूर्ण तो देऊ शकत नाही प्रत्येक कथा. पण असं कोणी म्हणता कामा नये की अरे काय मोनिका आता काय लिहायला लागली, तिच्या पहिल्या कथा कुठे आणि आत्ताची कथा. मला दुसरं म्हणजे मला स्वतःला लेखक म्हणून फार वाढावसं वाटतं. म्हणजे माझी पहिली कथा आणि माझी आत्ताची कथा याच्यामध्ये नक्की काहीतरी ग्रोथ व्हायला पाहिजे असा माझा एक स्वतःचा आग्रह आहे. आणि याचं कारण आहे श्रीपू भागवत. श्रीपूंशिवाय मला माझ्या कथांकडे वळताच येणार नाही त्यांचा उल्लेख केल्याखेरीज. मला योग्य वेळी ते भेटले आणि त्यांच्या संपादन दृष्टीमुळे असेल माझ्यातला लेखक चांगला जागता झाला. मला ते नेहमी सांगत असत की प्रयोगशील असायला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यात फसलात तरी चालेल, कारण फसणं हे सुद्धा एक प्रकारे वाढणं असतं त्या लेखकाचं. त्यामुळे तुम्हीच तुमची नक्कल करत राहू नका असं एक त्यांचं असायचं. त्यामुळे माझ्या पहिल्या कथेबद्दल मला इथे सांगायला आवडेल की जेणेकरून जर कोणी कथा लिहायचा किंवा या म्हणजे कथा लिहिण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना थोडंसं त्याच्यातून काही मिळेल असं मला वाटतं. म्हणजे माझी पहिली कथा ही माझ्या अनुभव विश्वाचा एक भाग होती, म्हणजे आत्मकथनात्मक ज्याला म्हणता येईल असं. आणि बऱ्याचदा असंच होतं लेखकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये की त्याच्या आयुष्यातले काही प्रसंग त्याला कथा म्हणून वाटायला लागतात की ही याची कथा होऊ शकेल. दुसरी गंमत अशी असते की तुम्ही लिहायला लागलात की ज्यात त्यात तुम्हाला काय काही कथा दिसायला लागते. म्हणजे तुम्ही कथाकार असाल तर याची कथा होईल का, त्याची कथा होईल का, किंवा कवीसुद्धा मला वाटतं असं होत असेल की कविता शोधत राहत होतो ज्यात त्यात. तसं माझं सुरुवातीच्या काळात होत होतं. पण मला माझी पहिली कथा सापडण्यापूर्वी मी काही कविता करत होते. आता प्रत्येक लेखकच असं असतं की कविताच्या माध्यमातूनच तो स्वतःच्या खऱ्या स्वराकडे, लेखनाकडे वळत असतो. तसं मीही कविता लिहित होते. पण माझ्या सुदैवाने आणि मराठी कविता विश्वावर फारच मी उपकार केल्यामुळे, म्हणून या अर्थाने मी सुदैवाने म्हणते की मी कवितेपासून फार लवकर लांब गेले. फार लवकर मला कळलं की ज्याला मी कविता म्हणते ती कविता नाहीच आहे. तो अगदी माझ्या वैयक्तिक अशा भावनांचा एक आविष्कार आहे. आणि ज्याला अलौकिक प्रतिभा जी कवितेतून कवींच्या दिसते ती प्रतिभा काही माझ्याजवळ नाही आहे. हे कळल्यानंतर जे शब्द कवितेच्या रूपात माझ्या जवळ आले होते ते आपसुकच हळूहळू पाणी आटत जावं नदीचं आणि मागे मागे जावं तसे ते शब्द कवितेचे माझ्यापासून लांब गेले. मी सुरुवात केली तेव्हा मी कुणीही नव्हते. मी फक्त पुंडलिकांची मुलगी होते आणि माझं लग्न म्हणजे मी वाढले सदाशिव पेठेमध्ये. अगदी उबदार अशा एकुलत्या एक असल्यामुळे लाडाकोडात वाढलेली मी मुलगी. त्यामुळे वडिलांना मी बघत होते लिहिताना. त्यांचं ते रूप मला खूप असामान्य वाटायचं की माझे वडील लेखक आहेत आणि माझ्या इतर मैत्रिणींपेक्षा ते काहीतरी वेगळे आहेत याचा तर खूपच अभिमान वाटायचा. आणि त्यांचं भान हरपून लिहिणं, एकेका शब्दासाठी झगडणं, परत परत लिहिणं न कंटाळता आणि अगदी निष्ठेनं, अगदी व्रत घेतल्यासारखं, तपश्चर्येसारखं
ते रूप मला फार आवडायचं माझ्या वडिलांचं. आणि अशा वातावरणात मी वाढलेली, एकदम मला मुंबईसारख्या शहरामध्ये लग्न होऊन मी आले आणि मला खरोखरच माझ्या आईवडिलांनी कुठेतरी असं बकाल आणि भयानक अशा शहरामध्ये फेकून दिल्याची एक भावना निर्माण झाली. ती मुंबई मला काही पचनी पडत नव्हती. पुण्यासारखं आठवत होतं. माझ्या सासूबाई होत्या, त्या घरामध्ये माणसंही खूप कमी होती आणि पुंडलिकांकडे म्हणजे माझ्या वडिलांकडे तर रोजच लेखकांचा राबता असायचा. आणि अशा वातावरणात माझा अनोळखी असणारा नवरासुद्धा माझ्याबरोबर असूनही तो मला अनोळखीच वाटणारे ते दिवस होते. आणि अशा एका भर दुपारी मी एकटीच माझ्या खोलीत बसले असताना माझी पहिली कथा माझ्या हाती आली. ती मी म्हटलं तसं माझ्या अनुभव विश्व, माझं ते, मी 24 वर्षाची होते, माझं अनुभव विश्व ते काय असणार. पण माझ्या मैत्रिणीच्या प्रेमात पडण्याचा तो एक अनुभव होता आणि मी जर तो लिहून काढला आणि मला वाटलं काय, मला खूप आनंद झाला की मी काहीतरी अचीव केलं, काहीतरी मिळवलं. आणि आपण आपल्या लेखनाच्या इतक्या प्रेमात असतो आणि आपल्याला असं पहिलं काही आपल्या हातून लिहून झालं की वाटायला लागतं आपण मराठी साहित्य विश्वातले फार मोठे लेखक झालेलो आहोत, होणार आहोत. त्याच भ्रमामध्ये मी ती कथा घेतली आणि एका दिवाळी अंकाला पाठवली. यामध्ये आपले नातेवाईकही आपल्याला खूप चढवत असतात. तसं माझ्या आईला तर वाटलं, अरे काय माझी मुलगी माझ्या नवऱ्या इतकी कथा लेखिका झाली आणि तीही अगदी काय तू कथा लिहिली आहेस वगैरे. आणि मग आपल्यालाही अजून वाटायला, अरे आईला आवडली तर काय खरंच मी झाले. आणि मी अण्णांसारखी, मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणत असे, की मी अण्णांसारखी कथा लिहिली. आणि त्या भ्रमामध्ये मी ती कथा घेतली आणि एका दिवाळी अंकाला दिली आणि अक्षरशः 3 दिवसात ती कथा परत आली, खरोखरच 3 दिवसात. आणि ती कथा काय आम्ही स्वीकारत नाही, ती कथा नाही आहे वगैरे असं त्या संपादकांनी लिहिलं होतं. आपण आपल्या प्रेमात इतके असतो, तसं मला तेच वाटायला लागलं की या संपादकाला माझी कथा समजलेलीच नाही आहे. मी पुंडलिकांची मुलगी आहे आणि मला लिहिता येणार नाही असं त्यालाच कळलेली नाही आहे, त्याचीच मर्यादा आहे. धाडस माझं बघा की ती उचलून मी श्रीपू भागवतांकडे पाठवली आणि श्रीपूंच्या फोनची, पत्राची वाट पाहत राहिले. मला खूप खात्री होती की श्रीपू मला म्हणणार, ही कथा मी तुझी मौजेमध्ये घेतो आहे आणि काय तू कथा लिहिलेली आहेस. श्रीपूंचा काही फोन आला नाही. मी रोज बाहेरून जाऊन आल्यावर माझ्या सासूबाईंना विचारत असे की श्रीपूंचा काही फोन वगैरे, त्या नाही. मग मीच एकदा त्यांना धीर करून श्रीपूंना फोन केला. म्हटलं, तुम्ही माझी कथा वाचलीत का? ते म्हणाले, हो मी वाचली आणि तुम्हाला भेटायला ये. तो दिवस मला आजही आठवतो. माझे डोळे चमकायला लागले की आता श्रीपूंच्या मौजमध्ये माझी कथा येणार आहे आणि त्यांनी मला भेटायला बोलवलं आहे. मला आजही श्रीपू आठवतात. ते ज्यांनी इथे बघितलं असेल, मला वाटतं की पांढऱ्या शुभ्र पोशाखातले, अक्षरशः ऋषितुल्य दिसतील असे श्रीपू शांतपणे त्यांच्या खुर्चीत बसले होते. आणि मग मी गेल्यानंतर ये ये असं म्हणून त्यांनी त्यांच्या रुजू स्वभावानुसार मला जवळ बसवलं. मग काय, कशी आहेस वगैरे. पण ते कथेबद्दल काही बोलेनात. शेवटी मी त्यांना म्हटलं की माझी कथा तुम्ही वाचलीत ना वगैरे. मग ते म्हणाले की हो वाचली मी आणि मला खूप आनंद झाला की तू पुंडलिकांसारखी कथाच लिहिलीस. आणि मग त्यांनी मला लगेच सावध केलं, पुंडलिकांसारखी म्हणजे पुंडलिकांसारखी चांगली कथा नाही तू लिहिलीस, पण कथा लिहिलीस. त्यांच्या वाक्याने मी खूप सावध झाले. आणि मग नंतर त्यांनी रुजू स्वभावानुसार माझ्या कथेतल्या काय काही गोष्टी हळू माझ्या सगळ्या मर्यादा ओपन करत ते गेले. आणि शेवटी एक वाक्य म्हणाले की कथा कशी नसावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुझी ही कथा आहे. ते ऐकल्यानंतर मी एकदम खट्टू झाले. पण तरीही मला असं वाटलं की म्हणजे
तेवढं धाडस मात्र मनाने केलं नाही की श्रीपूंना काय कळतंय. पण मग त्यांनी मला अजून काही ज्या गोष्टी सांगितल्या त्यातली पहिली एक मला अजूनही आठवते, ती म्हणजे त्यांनी सांगितलं की कथा म्हणजे अनुभव नाही गं. कथा म्हणजे अनुभव नसतो, हे जीवनाबद्दलचं एक अर्थसूचन असतं. आता हे समजण्या इतकी सुद्धा माझी क्षमता नव्हती, मी नुसतंच हं केलं. दुसरं ते फार चांगलं म्हणाले की ठीक आहे, तुला कथा लिहिता आलेली नसेल, पण माणसं मात्र तुला खूप चांगली वाचता येतात आणि माणसं वाचणं सोडू नकोस. तुला कथा लिहिता येईल न येईल, पण माणसं वाचता आली तर एक माणूस म्हणून तू फार चांगली माणूस म्हणून घडशील. श्रीपूंची ही 2 वाक्य माझ्या आजही स्मरणात आहेत आणि त्यांना बरोबर घेऊन मी त्यांच्या घरातून बाहेर पडले आणि मी सतार वाजवते. मी जसा रियाज करते संगीताचा, आपण सगळेच करतो, गायक वादक जे असतात त्यांना रियाज म्हणजे काय हे माहिती आहे, तसा मी लेखनाचा किंवा कथेचा रियाज सुरू केला. मी नाउमेद झाले, पण मी त्याच एका म्हणजे मला आजही आश्चर्य वाटतं की मी महत्त्वाकांक्षी नाही आहे, मी तर आळशी आहे. पण मला वाटलं की नाही, मला कथा लिहायची आहे आणि मी ती लिहिणार आहे. मी परत दुसरी कथा लिहिली आणि तेही दाखवण्याची, ती कथा दाखवण्याचं पुन्हा एकदा धाडस केलं श्रीपूंना. त्यावेळेला इतकंही श्रीपू म्हणाले नाहीत की तुझी कथा ही काय फसली आहे किंवा कथा कशी नसावी वगैरे. त्यांनी नुसतीच वाचून माझ्या हातावर ठेवली. मी त्यावेळेलाही खूप उमेद झाले, पण तरीही मी कथा लिहित राहिले, चालत राहिले. आणि मग मला माझी नातं ही पहिली कथा, ज्याचा मला माझा असा स्वर म्हणता येईल, तो सापडत गेला. हे जो संघर्ष किंवा हा जो उमेदीचा काळ असतो, तो प्रत्येक लेखकासाठी फार महत्त्वाचा असतो. तसा तो माझ्यासाठीही होता आणि आजतागायत मला त्या काळाचा एक फार मोठं परिणाम माझ्या मनावर असतो. म्हणजे माझी आजही कथा झाल्यानंतर मी फार असमाधानी असते. इतकी असमाधानी असते की मला माझी छापून आलेली कथासुद्धा मी बघत नाही, की मला त्यातलं काय काय खटकायला लागतं की हे मी कसं लिहिलं, हे नाही, हे मी काहीतरी खूप हरवलं आहे माझ्या कथेतून. हे सतत मला वाटत राहतं आणि या असमाधानातून मी माझ्या कथांचा परत परत अभ्यास करत राहते. हे मी आत्मप्रौढी किंवा काय म्हणता येईल असं आत्मपर बोलत असले तरी मी खरंच सांगते की लेखकाला या गोष्टीतून जावं लागतं प्रत्येकाला. आणि तुम्ही जेवढं असमाधान ठेवाल स्वतःबद्दल, स्वतःच्या शब्दांबद्दल, आणि ते सावध करून सांगणारा एक संपादक जर तुम्हाला भेटला तर तुमच्यातल्या लेखकाची वाट फार सुकर होत जाते. मला श्रीपूंच्या बरोबर काम करताना, त्यांच्या हाताखाली काम करताना या गोष्टी नकळत मिळत गेल्या आणि माझ्यातला लेखक जागता झाला. मी तिथे इतकं वाचत होते त्यांच्या बरोबरीने, कसं वाचायचं, त्या लेखकाला कसं भिडायचं, त्या लेखकातली सर्जनशीलता नेमकी कुठे दिसते, कशी शोधायची असते ती. अगदी शोधायची हा शब्द थोडासा गडद छटेचा होईल, पण लेखकाची सर्जनशीलता म्हणजे नेमकं काय, ह्या सगळ्या गोष्टी मला संपादन करता करता, श्रीपूंच्या हाताखाली काम करता करता समजत गेल्या. आणि मग मला काहीतरी माझं लिहायला पाहिजे. सुरुवातीला मी म्हटलं तसं माझ्यावर आशा बग्यांचा फार मोठा प्रभाव होता, कारण त्यांचं मी एकीकडे वाचत होते, सानिया वाचत होते, गौरी देशपांडे वाचत होते, काही अनाहूत येणारं लेखन मौजकडे तेही वाचत होते. पण या लेखिका कसं बघतात, अनुभवाला कसं न्याहाळतात, मी कशी न्याहाळते, माझी दृष्टी किती कमी आहे, मला माणसं वाचता येतात असं श्रीपू जेव्हा म्हणतात तेव्हा ते वाचणं म्हणजे काय म्हणजे ते कुठल्या अर्थाने वाचता येतात म्हणत होते. या सगळ्याचं आकलन होत गेलं, अर्थ समजत गेले आणि मग एक एक कथा माझ्याकडनं होत गेली. तो जसा रियाज असतो तशी त्याच्यामध्ये थोडीशी प्रतिभाही असते. म्हणजे आपण एक प्रकारे कारागिरीच करत असतो. अनुभव आपण सगळेच घेत असतो, पण एखादाच लेखक त्याची कथा करतो, एखाद्याला कविता सुचते, एखादा कादंबरीचाच मोठा आवाका पेलून दाखवतो. हे सगळं
का होतं तर त्याची प्रतिभेची कुठेतरी त्या खुणा असतात किंवा त्याची प्रतिभा त्याला काहीतरी दाखवत असते. म्हणजे अनुभवा पलीकडचं काहीतरी पाहण्याची दृष्टी, ज्याला आपण प्रतिभा असा शब्द म्हणू शकतो. माझी ही पहिली कथा मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की ती माझ्या मैत्रिणीच्या प्रेमकथेवर होती, की ती प्रेमात पडली होती आणि माझा आता 40 वर्षापूर्वीचा तो काळ थोडा अधिक हे असेल इकडे तिकडे. पण ती प्रेमात पडली होती आणि तिला त्या मुलाबद्दल खात्री नव्हती. म्हणजे प्रेमात पडूनही एक असुरक्षितता ती अनुभवत होती. म्हणजे तिला वाटत होतं की तो मला फसवेल, माझा फायदा घेईल, माझ्या शरीराचा फायदा घेईल. ह्या भीतीची ती कथा होती. म्हणजे मला ती कथा त्या अर्थाने मांडायची होती की तिला कुठेतरी पुरुषाचा स्पर्श जो तिला अचानक तो करतो आणि त्याच्यातून ती त्याला काहीतरी वेगळा अर्थ देते की ही पुरुषी वासना आहे आणि ह्याला फक्त माझ्या शरीराचंच आकर्षण आहे आणि मला खरं प्रेम हवं आहे, असं जे कुठेतरी माझी मैत्रीण त्या प्रेमात शोधत होती, तो शोध मला मांडायचा होता, जो मला मांडताच आला नव्हता. म्हणजे कथेमधलं खूप काही अनुभव आपल्याला दाखवत असले तरी खूप काही अमूर्तही असतं त्याच्यामध्ये आणि ते पकडणं फार जीवघेणं असतं. कथेमागची खरी कथा हीच असते की तो संपूर्ण जो निर्मितीपर्यंतचा जो प्रवास असतो ती आणखी एक कथा असते असं मी म्हणेन. की ती म्हणजे तुम्हाला ते कळतंय, माझ्या मनाला कळतंय की मला तो शोध पाहिजे की तिची असुरक्षितता, तिला का नाही तो विश्वास, का वाटत नव्हता तिला त्या मुलाबद्दल विश्वास, ती घाबरलेली का होती. म्हणजे एकीकडे तिला प्रेमही हवं होतं पण त्या असुरक्षिततेमुळे ती जी काही दचकलेली होती ते म्हणजे नक्की काय होतं हे सगळं काही मला अमूर्त असं त्यावेळेला दिसत होतं आणि ते मला सापडत नव्हतं. कधी कधी लेखकाला ना खूप काही दिसत असूनही, जे जाणवत असूनही जे पकडता येत नाही, अशा बऱ्याच कथा मग हातातून निसटत जातात. म्हणजे आपण नुसतं बीज पेरतो पण त्याला अंकुर यायची जशी वाट बघत राहतो. कधी कधी ते येतं आणि पुढे हिरवा कोंब दिसतो पण तो वाढतच नाही, तसंही होतं. माझी दुसरी जी कथा आहे ती अनोळखी नावाची कथा आहे. त्याच्या कथेमागची कथा सांगायला मला अगदी जरूरच आवडेल, कारण त्याच्यामागे खरोखरच एक कथेसाठी आवश्यक असणारी पार्श्वभूमी मला मिळाली. माझ्या चुलत सासूबाई होत्या आणि त्यांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांचे काका हे अचानक आजारी झाले. आजारी झाले म्हणजे इतके आजारी झाले की ते आता जाणार हे स्पष्ट चित्र होतं आणि दोन्ही मुलं अमेरिकेला होती. ती दोन्ही मुलं सारखी जवळजवळ ते कोमात गेल्यापासनं 2-3दा तरी येत होती आणि हा काळ लांबत चालला होता. हा लांबणारा काळ जसजसा वाढत होता तशी त्या दोघांमध्ये एक अस्वस्थता निर्माण होत होती त्या मुलांमध्ये, की आम्ही किती थांबायचं. त्यांचेही प्रश्न हे खरे प्रश्न होते की अमेरिकेसारख्या देशातून यायचं, वेळ काढायचा, रजा घ्यायची, त्यांचेही कुटुंब होतं आणि त्याच्यातून हे सगळं करायचं आणि आपल्या वडिलांचं तर मृत्यू समोर उभा आहे आणि तो दिसत असूनही त्यांना जगवलं जातं आहे व्हेंटिलेटरवर. अशा वेळेला त्यांची जी मुलगी होती ती एकदम उद्वेगाने आमच्याकडे म्हणाली की हे बास झालं आणि त्यांनी आता लवकर मरून जावं. आपल्या वडिलांबद्दलची एकीकडे म्हणजे हे म्हणताना तिच्या डोळ्यात पाणीही मी पाहिलं, पण तरीही मला तिचं वाक्य फार असं थरकाप झाला त्याचा, की किती माणूस म्हणजे अंतरामुळे, म्हणजे माझ्या मनात हेच आलं की एक अमेरिकेसारखं देश निवडल्यानंतर आपल्या भावना त्या माणसांपासनच्या म्हणजे आपली अगदी नातीसुद्धा हळूहळू कशी विषविषित होत जातात. त्यामध्ये एक भौगोलिक अंतर एक असतं का, काय असतं नक्की, हे कशामुळे सगळं निर्माण होत जातं, ही नाती तुटत का जातात. हे नात्यांचं जे तुटणं आहे किंवा मालवत जाणं आहे, गोठून जाणं आहे, हे कुठेतरी सुरुवातीच्या काळात मला फार अस्वस्थ करत असे. आणि तिच्या त्या उद्वेगानं बोलण्याच्या त्या पद्धतीमध्ये
म्हणजे मी ते वाक्यही म्हणणार नाही. ती ज्या तऱ्हेने सन्नकन बोलून गेली त्याच्यातून मला अनोळखी म्हणून माझी कथा साकारली. त्या अनोळखी कथेमध्ये असाच हीच सिच्युएशन आहे, हीच परिस्थिती आहे की ते वडील मरणाच्या दारावर आहेत आणि मग मुलगी आलेली नाही आहे, मुलगा येतो आणि तो आईला समजावतो आहे की आता हे सगळं बास झालं, हे सगळं थांबवायला पाहिजे आणि हे व्हेंटिलेटर वगैरे त्यांचा बंद करायला पाहिजे आणि मला तू आता मोकळं कर. म्हणजे तिच्या एकटेपणाचं, आपल्या आईच्या एकटेपणाचं, त्याच्यानंतर ती कशी जगेल ह्याचे कुठलेच प्रश्न त्याच्या मनात निर्माण न होता त्याला जायचं आहे त्याच्या देशामध्ये. आणि मग जाता जाता तो आईला सांगतो की त्याचा संसारही कसा उद्ध्वस्त झालेला आहे. त्यांनी एका फॉरेनर बाईशी लग्न केलेलं आहे पण ते कसं टिकलेलं नाही आहे आणि त्याचा मुलाचा ताबाही कसा त्या बायकोनी घेतलेला आहे. तेव्हा त्या बाईच्या लक्षात येतं की हे सगळेच आपण अनोळखी आहोत एकमेकांना. म्हणजे इतके दिवस तो आपल्याबरोबर राहत होता किंवा इतके वर्ष तो आपल्यापासनं लांब आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचे म्हणून काही प्रश्न आहेत जे आपल्याला आई म्हणूनही समजलेच नाही आहेत. आई म्हणून तरी आपण ते कितपत समजून घेतलेत, जशी आपण त्याने आई म्हणून आपल्या एकटेपणाचा विचार करावा असं म्हणतोय, तोच एकटेपणा त्याच्याही वाट्याला आलेला आहे. एकूणच हे नात्यांमधलं जे आपण म्हणतो की माणसं समजून घेता येतात पण ती संपूर्णपणे कधीच आपल्या हाताशी येत नाहीत, ते आपल्या हातात येत नाहीत, आपल्याला सापडत नाहीत, हे कुठेतरी मला 21 वर्षापूर्वी जाणवलं आणि त्याच्यातून माझी अनोळखी कथा आकाराला आली. माझ्या काही कथांमध्ये मतिमंद मुलं खूप येतात, त्याला आपण दिव्यांग अशी मुलं म्हणतो. ह्याचं कारण काय असेल असा जेव्हा विचार मी करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की एकूणच माणसांची जी दुःख आहेत, त्यांच्या वाट्याला जे भोग येतात, ज्या वेदना येतात, त्या वेदनेचं मला एक सतत आकर्षण वाटत आलेलं आहे. आणि ह्याचा धागा कुठेतरी मी माझ्या आयुष्यामध्ये माझा भाऊ फार लवकर गमावला, त्याच्याशी कदाचित हे नातं असावं असं मला आज वाटतं. जेव्हा मी वाढत होते, अगदी वयात येत असतानाच अचानक माझा भाऊ, सख्खा भाऊ 80 साली सिंहगड चढताना पडला आणि गेला. त्यानंतर जी आमच्या घराची छकलं झाली, माझे वडील कोसळत गेले, ते स्वतःला जगवत गेले, म्हणजे ते खरोखर एक प्रकारे मरतच होते एकेका क्षणाने, पण माझी आई त्यांना जगवत होती, मी आणि माझा भाऊ त्यांना जगवत होतो. हे जे जिवंतपणीचं त्यांचं मरण कुठेतरी मला विकल करत होतं. या विकलतेशी कुठेतरी या माणसांच्या वेदनेचे जे धागे आहेत, त्यांच्या वाट्याला जे भोग येतात, ज्या वेदना येतात, जे दुःख येतं आणि त्या दुःखामुळे माणूस कधी कडवट होतो, कधी उद्वेगतो, कधी अचानक माणूस म्हणून त्याचं दुभंगतो तो आणि त्याची छकलं होत जातात. हे सगळं कुठेतरी मला सतत अस्वस्थ करत गेलं आणि ते नात्यांच्या माध्यमातून होत गेलं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात माझ्या कथा या मानवी नात्यांबद्दलच्या खूप होत्या. म्हणजे त्या नात्यांचं दुरावणंच मला खूप अस्वस्थ करत होतं, कारण माझा भाऊ मी कुठेतरी गमावला होता. म्हणजे एखादा मृत्यू घरात घडलेला तुमच्यामध्ये काहीतरी सर्जनशीलतेची बीजही पेरत जातो, हे मला लक्षात येत गेलं. म्हणजे मी नेहमी सांगते की माझ्या वडिलांचा वारसा माझ्याकडे आलाही असेल, पण माझ्या भावाचा मृत्यू मात्र मला सर्जनशील करत गेला. म्हणजे जाता जाता त्यांनी माझ्यामध्ये ती बीजं कदाचित पेरली. त्यामुळे माणसांची दुःख मला खूप लोहचुंबकासारखी अट्रॅक्ट करतात. म्हणजे मला खूपदा असे प्रश्न विचारले गेलेले आहेत की तुम्ही असं सुखांतिका का नाही लिहित, दरवेळेला दुःख का येतं तुमच्या कथांमध्ये, तुम्ही दुःखाचंच का गाऱ्हाणं गाता, असंही विचारलं जातं. तेव्हा मला लक्षात येतं की मला दुःखाचं एक आकर्षण नाही, पण काहीतरी तेच मला दिसतं, जाणवतं आणि त्यातून दिसणारा जो माणूस आहे तो मला खरा वाटतो. म्हणजे दुःखाला रिॲक्ट होताना तुम्ही जितके खरे प्रामाणिक असता तितके तुम्ही कधीच आयुष्यात खरे नसता, असं मला नेहमी वाटतं.
की ते जे तुम्हाला विकलता तुम्हाला हतबल करतं की तुम्ही काहीही करू शकत नाही, विशेषतः मृत्यूसारखी गोष्ट. आत्ता तर करोना काळात आपण किती किती ते अनुभवलं आहे की काहीही आपण करू शकत नाही, ही हतबलताच तुम्हाला खूप काहीतरी नावमेद करत जाते आणि तुमच्यातलं माणूस पण कुरतडत जाते. त्यामुळे तो माणूस जो असतो, जो खरा दिसतो, अक्षरशः नितळ त्याचा गाभा दिसतो, त्याचा आत्मा दिसतो, तो मला वाटत नाही की दुसऱ्या कुठल्या अवस्थेमध्ये इतका माणूस खरा आणि नितळ असा तुमच्या सामोरा येत असतो. त्यामुळे या दुःखाचं मला एक आकर्षण वाटतं आणि त्याच्यातूनच या दिव्यांग मुलांबद्दल कदाचित मला वाटत असेल. माझी एक आधार नावाची कथा आहे, त्याचा इथे उल्लेख करायला पाहिजे की त्याच्यामधला दिव्यांग मुलगा, त्याची जबाबदारी त्याच्या मामावर आलेली आहे आणि तो मामा चित्रकार आहे. त्याची बहीण एका अपघातात जाते आणि त्या मुलाची, दिव्यांग मुलाची म्हणजे भाच्याची जबाबदारी या चित्रकार मामावर येऊन पडते आणि त्याला सांभाळता सांभाळता कुठेतरी त्या चित्रकाराची चित्रकारिता किंवा त्याची कला ही आटत जाते. तो वैतागलेला आहे, त्याला सारखं त्या मुलाकडे बघावं लागतं. तो चित्र काढायला लागल्यावर तो मुलगा त्याला येऊन त्रास देतो आणि त्याची जबाबदारी निभावताना ह्याच्यातला चित्रकार जो संपत चाललेला आहे, त्यामुळे तो अजूनच तो चित्रकार मामा उद्वेगला आहे. आणि अशा ह्याच्यात कुठेतरी त्याला लग्न करता येत नाही आहे. इतर त्याचे चित्रकार मित्र बरेच पुढे गेलेले आहेत. कुठेतरी त्याला लग्न करता येत नाही आहे. ती एक लैंगिक भावना त्याच्या मनात सुप्तपणे दडलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो भाचा आणि तो मामा जवळ येतात, शारीरिकदृष्ट्या जवळ येतात आणि एक वेगळं नातं समलिंगी त्यांच्यात निर्माण होत जातं. आणि त्याच्या लक्षात येतं की ते कुठेतरी त्या लैंगिक भावनेच्या त्या सुखामुळे आपल्यातली चित्रकारिता कुठेतरी परत एक जन्म घेते, नव्याने जन्म घेते. त्याला न्यूड्स सुचायला लागतात आपल्या भाच्याला असं बघून आणि तो एक प्रकारे त्या निर्मितीच्या भरामध्ये तो आपल्या भाच्याला अधिकाधिक वापरायला लागतो. शारीरिकदृष्ट्या त्याचं एक प्रकारे शोषण करायला लागतो आणि हे एक समलिंगी नातं त्यांच्यात तयार होत जातं. ही जी कथा आहे ती मी साधारण 2003मध्ये लिहिलेली आहे कथा आणि त्यावेळेला समलिंगी संबंध वगैरे हे खूपच नवीन होतं. आपण अजूनही ते स्वीकारू शकत नाही आणि 2 पुरुषांमधलं हे नातं मला त्याच्यामध्ये मांडायचं होतं. ही कथा जेव्हा मी लिहिली तेव्हा मलाच भीती वाटली की मी एक बाई असून 2 पुरुषांमधलं हे नातं काहीतरी मांडते आहे. भीती याची नाही वाटली की मला असं म्हणतील की ही बाई असून असं काय लिहिते, त्याची भीती मला अजिबात वाटली नाही. पण हे बिभत्स नाही वाटता कामा. हे जे मी काही लिहिलेलं आहे हे धाडस असेल, पण ते वाचल्यानंतर ही भावना मला नको होती. तर त्यातलं एक सौंदर्य, त्यातली ती एक करुणता आहे तिथे की त्या चित्रकार मामाने आपल्या भाच्याचं एक्सप्लॉयटेशन करत राहणं आणि त्याच्यातून त्याच्या निर्मितीला काहीतरी मिळणं, याच्यामध्ये त्यातला जो कलावंत आहे त्या कलावंताची भूक, लैंगिक प्रेरणा आणि कुठेतरी या दिव्यांग मुलाचा तो करत असलेला शोषण त्याचं, हे जे आहे त्याच्यात एक कारुण्य आहे. हे कारुण्य मला पकडता आलं पाहिजे आणि हे पकडण्यासाठी मी अक्षरशः खूप धडपडले की मला माझ्या वडिलांची सामोरी ही कथा आदर्श होती की त्या काळी त्यांनी लिहिलेली होती की एक असाच अपंग मुलगा आहे चाळीतला आणि त्याचं एका वरच्या चाळीतल्या मुलीवर प्रेम आहे आणि त्याच्या अपंगपणामुळे ते लग्न होणार नाही आहे त्या दोघांचं. आणि अशा वेळेला तो शेवटी तिच्याकडे मागणी करतो की मला तुला संपूर्ण बघायचं आहे आणि तीही तिचं लग्न ठरलेलं असताना त्याला तशी सामोरी जाते. ही कथा माझ्या वडिलांनी
इतकी मला वाटतं 56-58 साली लिहिलेली आणि त्यावेळेला त्यांच्यावर खूपच तो की इतकी धाडसी कथा आणि असं सामोरं जाणं आणि पण त्यांनी जी ती नजाकतीने मांडली होती आणि त्याच्यातली बिभत्सता न येऊ देता इतकी तरलतेने तो सगळा अनुभव त्यांनी पकडला होता. तो कुठेतरी आदर्श मला हा आधार कथा लिहिताना हवा होता, की माझी कथा अशी बाजूला नाही जाता कामा. माझं कौतुक नाही झालं तरी चालेल, पण मला पुरुषापुरुषातलं हे नातं काहीतरी वेगळ्या अर्थाने जे जाणवलेलं आहे ते पोचलं पाहिजे. आणि मग मी ती कथा लिहिली आणि मला श्रीपूंना मी ती वाचून दाखवली. त्यांनी अर्थातच मला ते काय काय सुधारणा सांगून, पण त्यात त्यांनी मला तेच सांगितलं की यातली कारुण्य फार महत्त्वाचं आहे आणि ते तुला पकडता आलेलं आहे. तर ह्या सगळ्या मागची कथा काय असेल असं जर कोणी मला विचारलं तर मला सांगता येईल की आमच्या म्हणजे अगदी नाव घेऊन सुद्धा सांगता येईल की गुरुनाथ सामंत कवी आमच्याकडे मौजेमध्ये काम करतात. ते आणि त्यांचा एक मतिमंद दिव्यांग भाचा असं त्यांचं एक छान नातं होतं आणि ते त्याला सांभाळत होते आणि ते इतके त्याच्यावर अवलंबून होते. म्हणजे मला उलट वाटायचं की तो त्यांच्यावर नाही, ते त्याच्यावर अवलंबून आहेत. इतकं दोघांचं आयुष्य करकचून बांधल्यासारखे ते दोघंजण राहत होते आणि त्यांनी एका भरामध्ये उडी मारली. म्हणजे आत्महत्या वगैरे हा त्याचा हेतू नव्हता, पण त्या दिव्यांग असल्यामुळे काहीतरी बिनसलं आणि त्यांनी वरच्या मजल्यावरून उडी मारली आणि तो गेला. आणि त्यानंतरची जी सामंतांची किंवा कवी म्हणून त्यांची जी काही अवस्था झाली होती की त्यांना जगण्यासाठी काही उरलेलंच नाही, असं काहीतरी त्यांची अशी विकल अवस्था झाली होती आणि ते असे भरकटल्यासारखे झाले होते की जे आयुष्य खरं तर करकचून एकमेकांना बांधलेलं होतं ते मुक्त झाले होते, पण ते इतके त्याच्यामध्ये गुंतलेले होते की त्यांना जगता येत नव्हतं, इतकं झालं होतं. ही कुठेतरी भावावस्था कदाचित आधार या माझ्या कथेच्या तळाशी असावी असं मला वाटतं. दुसरं मी मगाचपासून म्हणते की मतिमंद मुलांबद्दलचं जे काही आकर्षण मला आहे त्याचंही एक कारण, मी ज्या सदाशिव पेठेमध्ये राहत होते त्या वाड्यामध्ये समोर एक मोठं असं अंगण होतं आणि आम्ही दुपारी शाळा सुटली की तिथे खेळत असायचो. साधारण 4-4:30च्या सुमारास एक बाई आपल्या दिव्यांग मुलीला फरफटत अशी घेऊन जायची आणि मी खेळात कितीही रमलेले असले तरी मला ती बाई येणार हे कुठेतरी माझ्या मनात असायचं आणि मला ते बघावंसं वाटायचं. म्हणजे त्या बाईची जी वेदना होती की आणि त्या मुलीला धड चालता येत नव्हतं, ती बाई तिचा हात हातात घ्यायची, कधी कधी तो हात ती सोडवून घ्यायची मुलगी, मग ती बाई तिची वेणी पकडायची आणि त्या वेणीला धरून ती चालत असायची आणि त्या बाईच्या चेहऱ्यावर मात्र खूप आनंद की मला काहीतरी एक जगावेगळी मुलगी आहे आणि त्या मुलीला मी काहीतरी वेगळं सांभाळते आहे असं काहीतरी त्या बाईचे, म्हणजे त्या बाईच्या चेहऱ्यावर कधी उदासी किंवा मला असं एक मूल झालं आहे आणि मी ते सांभाळते हे काहीही नसायचं. पण त्या दोघींचं जे काहीतरी नातं होतं, त्या वेणीला धरून तिला घेऊन जाणं आणि हे करणं, हे कुठेतरी मला फार बघावंसं वाटायचं. कदाचित माझ्यातल्या लेखकाला ते काहीतरी खुणावत असेल आणि त्याच्यातून कदाचित मला ह्या मतिमंद मुलांचे प्रश्न किंवा त्याच्यातून निर्माण होणारी जी वेदना आहे, ते भोग जे आपण म्हणतो की अक्षरशः असं मूल होणं म्हणजे त्या पालकांचे भोग असतात, पण कुठेतरी मला वाटायचं की या भोगा पलीकडे सुद्धा ही मुलं काहीतरी, जसं सामंतांना काहीतरी मिळत असणार त्यांच्यातून की त्यांचं आयुष्य काहीतरी एक अर्थपूर्णता तो भाचा आणत होता त्यांचा आणि त्यामुळे ते त्याच्याशी इतके जोडले गेलेले होते. त्यामुळे अशी काही मुलं माझ्या कथांमधनं येत गेली, मला खुणावत गेली. आणि जसं मला इथे सांगायला हे वाटतं की इंदिरा संत जसं म्हणाल्या होत्या की प्रत्येक लेखकाच्या एरियल्स ठोकलेल्या असतात. तुम्हाला कितीही काहीही खूप तुमच्यावर आदळत असतं, सगळं अनुभवाचं विश्व तुमच्या समोर असतं, माणसं असतात
कित्येक काय काय घडत असतं घटना, पण प्रत्येक लेखकाच्या एरियल्स त्यातलं काहीतरी निवडकच जे भावतं ते किंवा जे टच होतं ज्याला आपण म्हणतो तेच पकडत असतं. तसं काहीसं माझं होत असावं असं मला वाटतं. मला माझ्या रूट्स ही माझी एक कथा आहे. त्याच्याबद्दलही सांगता येईल की कधीकधी लेखकाला काही म्हणजे मोठाच्या मोठा अनुभवच त्याच्यासमोर घडायला पाहिजे असं नाही. एखादा शब्दसुद्धा तुम्हाला फार मोठा अनुभव देऊन जातो. त्याचं हे उदाहरण म्हणजे माझी रूट्स कथा आहे की त्याच्यामध्ये 2 भाऊ आहेत आणि एक भाऊ हा नको असताना झालेला आहे, म्हणजे अनवॉन्टेड चाइल्ड ज्याला म्हणतात तसा चुकून राहिलेला असा तो आहे जीव. आणि मोठ्या भावाचे जास्ती आपल्या आईकडनं लाड झालेले आहेत, आई वडिलांकडनं, इतके की त्याला म्हणजे हा दुसरा मुलगा आहे का नाही. म्हणजे मला इथे अगदी आपल्यासारख्या बायकांना लक्षात येईल की कितीही मुलं अगदी आपली सगळी 5 बोटं सारखीच असतात, त्यातलं कुठलं सारखी नसतात, पण त्यातलं कुठलं मूल आवडतं वगैरे असं विचारलं की आपण म्हणतो असं कसं सांगता येईल. पण तरीही मला असं वाटतं की कुठल्या तरी एका मुलाकडे आपला ओढा असतो, एक सॉफ्ट कॉर्नर असतो त्याच्याबद्दल. तसं त्या कथेमध्ये आहे की त्या आईला जास्ती ओढा आहे त्या पहिल्या मुलाकडे आहे. दुसरा मुलगा झाला आहे पण तो तसा स्वीकारलेला मुलगा आहे. त्यामुळे आपण नकोसे असताना झालेली जी भावना आहे, जे फिलिंग्ज आहेत ते या दुसऱ्या मुलाच्या मनात सतत आहेत. आणि त्यामुळे त्याचं बालपण कळकलेलं आहे की त्याला सतत ते खूपत राहिलेलं आहे की आपण नको असताना झालो आहे. हे सारखं आपली आई आपल्याला कळतं आहे की आपल्याशी अशी वागते आहे, ती जास्ती अधिक आपल्या मोठ्या भावाकडे तिचं लक्ष आहे. आणि त्या मोठ्या भावाचं असं झालं आहे की त्याला म्हणजे हे सगळं जे आईवडिलांचं अतिप्रेम तेच त्याला नकोसं आहे. आणि तो खरोखरच पळून गेल्यासारखा अमेरिकेला निघून जातो आपल्या आईवडिलांना सोडून. आणि हा जो धाकटा मुलगा आहे त्यालाच आपल्या आईवडिलांचं सगळं करावं लागतं आणि जो नकोसा आहे तोच त्या आईवडिलांचं करत राहतो असं आहे. ह्या कथेमधले रूट्स हे जे मी मगाशी म्हटलं त्याच्यामधलं मला सांगायला आवडेल की माझा नवरा अभिजित जो अतिशय चांगलं वाचणारा आहे, इंग्रजी तर त्याचं खूप चांगलं वाचन आहे. त्याने एका रात्री मला सांगितलं की मला वाटतं टाईम वगैरे सारखं वाचत असेल तो, की अगदी सहज त्याने सांगितलं की जी इकडनं आपली मुलं तिकडे जातात आपला देश सोडून, ती एका विशिष्ट टप्प्यावर पोचल्यावर ज्याला मिडल एज क्रायसिस म्हणतात, तिथे पोचल्यानंतर त्यांना कुठेतरी आपल्या देशाबद्दल वाटायला लागतं की आपण त्या देशाशी प्रतारणा केली, आपल्या मायभूमीशी. एक असंही त्यांना कुठेतरी वाटायला लागतं की आपला देश कोणता नक्की, हा देश आपण सोडून, इथली माती सोडून आपण त्या देशात गेलो, पण त्या मातीत तरी आपण रुजलो का, त्या मातीने तरी आपल्याला आपलं म्हटलं का, हा कुठेतरी क्रायसिस मनामध्ये सुरू होतो. एका सायकॅट्रिस्टनं लिहिलेलं आर्टिकल होतं आणि ते आर्टिकल माझे मिस्टर मला वाचून दाखवत होते. आणि त्यावेळेला त्याने मला वाचून दाखवलं की सायकॅट्रिस्ट अशा पेशंटना सांगतात की तुम्ही जर अशा ह्याच्यात, त्यांना नैराश्य यायला लागतं इतकं की आपण म्हणजे मातृभूमीकडे जायचं म्हटलं तरी त्यांना नैराश्य, एक गिल्ट वाटतो, एक अपराधगंड वाटायला लागतो की आता आपण आपल्या भूमीत कसं जायचं, जी भूमी आपली राहिलेलीच नाही. त्यावेळेला सायकॅट्रिस्ट या पेशंट्सना सांगतात की तुम्ही तुमच्या रूट्सकडे जा. हे रूट्सकडे जाणं हे जे माझ्या मिस्टरांनी मला तो शब्द वापरला, म्हणजे मला आजही वाटतं की त्याने जर मला असं सांगितलं असतं की अगं सायकॅट्रिस्ट सांगतात की तुम्ही तुमच्या मुळांकडे जा, तर मला ही कथा नसती सापडली. रूट्स आणि मुळं याच्यातनं जी काही थोडाफार छटेचा भाग, कदाचित लेखक म्हणून मला माझ्या कथा किंवा त्या अनुभवापर्यंत घेऊन जाणारा तो भाग असेल, पण तुम्ही तुमच्या रूट्सकडे जा हे सायकॅट्रिस्ट आपल्या या मायभूमीतल्या काही ज्या अडकलेला आहे, नैराश्याने खचलेला जो संबंध वर्ग आहे त्याला सांगतो. त्या रूट्स या शब्दावरून मला ही रूट्स ही कथा सापडली की जो मी मगाशी सांगितलं की तो मोठा भाऊ आहे तो
संबंध नैराश्याने ग्रासलेला आहे आणि त्याला सांगतात की तुम्ही आता तुमच्या रूट्सकडे जा आणि त्याची जी मुलगी आहे त्याने एका फॉरेन बाईशी लग्न केलेलं आहे आणि ती मुलगी ह्या आपल्या काकाला लिहिते की डॅड असा खचलेला आहे, तो डिप्रेशनमध्ये आहे आणि त्याच्या रूट्सकडे घेऊन जायला मी कशी समर्थ, म्हणजे मला काहीच माहिती नाही, तर तू त्याला त्याच्या रूट्सकडे घेऊन जाशील. आणि ह्याला तर ह्याची रूट्स नको आहेत कारण हा नकोसा म्हणून वाढलेला आहे. म्हणजे एकाला जी जीवनरस देणारी रूट्सकडे जायचं आहे आणि ज्याला त्या रूट्सपासून लांबच जायचं आहे सतत, असा तो क्रायसिस मी रूट्स याच्यामध्ये आणलेला आहे. हे रूट्सकडे जा, हे रूट्स या शब्दावरून सुचलेली ही कथा आहे असं मला इथे सांगायचं आहे. म्हणजे कथेमागची कथा ह्याच अशा कथा आहेत की मला अजूनही एका कथेबद्दल अगदी सरळ सरळ सांगता येईल की शरीर नावाची माझी कथा आहे की जी हिंदू मुसलमान दंग्याच्या पार्श्वभूमीवरची कथा असं म्हणता येईल. आता आपण जेव्हा वेगळ्या धर्माच्या अनुषंगाने काही लिहू बघतो तेव्हा एक मला इथे सुरुवातीला सांगावंसं वाटतं की तो एक कठीण भाग आव्हान म्हणून स्वीकारावा लागतो लेखकाला. म्हणजे मला ही कथा आधी कशी सुचली हे सांगायला आवडेल. मी माझ्या मुलाला घेऊन चालले होते कुर्ला टर्मिनसला आणि मुंबई किती तुम्हाला माहिती आहे मला माहिती नाही, पण बेहरामपाडा नावाचा एक भाग आहे आणि तिथे सगळी मुस्लिम लोकांची वस्ती आहे. अतिशय बकाल असा तो सगळा भाग आहे आणि त्या बेहरामपाड्यातूनच ते कुर्ला टर्मिनसला जावं लागतं. आणि माझ्या मुलाला सोडण्यासाठी, तो कॅम्पला चालला होता आणि त्याला सोडण्यासाठी मी गाडीतून चालले होते. म्हणजे खरं तर मी सुरक्षित असं, म्हणजे माझ्या मिस्टरांनी बघ तो बेहरामपाडा भाग आहे आणि तुला तिकडनं जायचं वगैरे आहे, पण लेखकाला कशी एक काय मिळवून देऊ शकतं. आणि त्या गाडीतनं मी चालले असताना आमची गाडी एका ट्रॅफिकमध्ये अडकली, प्रचंड अडकली. ती इतकी अडकली की ते हालतच नव्हतं, पुढे काहीतरी झालं होतं. आणि मी बाहेर बघत असताना मला एक बुरखा घातलेली स्त्री सुसाट वेगानं पळताना, आणि ती इतकी भयानक रडत होती. ते तिचं रडणं जे आहे ना, त्या रडण्याने मला माझी शरीरकथा सापडली असं मी सांगेन. की ती सतत तो बुरखाचा तिचा पुढचा भाग होता तो वर करत होती, मागे बघत होती, पुढे पळत होती, ती 10 जणांवर आदळत होती, परत परत थांबत होती कारण तीही आमच्यासारखीच त्या माणसांच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती आणि कोणीतरी तिचा पाठलाग करत होतं का काय माहिती नाही. पण तिचं जे भयानक जे रडणं होतं, ती एकीकडे हुंदकेही देत होती आणि तिचा तो बुरखा, ते काळा, तिला घाम आलेला संपूर्णपणे आणि ती जवळजवळ त्या घामानेही भिजली होती, अश्रूंनीही भिजले होतं तिचा चेहरा. ती बघून मला ही कथा मनात आली की एक मुस्लिम स्त्री काय काय सहन करू शकत असेल. आणि त्यावेळेला नुकताच दंगे झाले होते, बॉम्बस्फोटही झाला होता मला वाटतं मुंबईसारख्या आमच्या शहरामध्ये, आणि अतिशय असुरक्षित असं ते वातावरण होतं. त्यामुळे कुठेतरी त्या संपूर्ण ह्याचा इम्पॅक्ट म्हणा, परिणाम म्हणा, माझ्यातल्या लेखिकेवर होता की काय मला माहिती नाही, पण तिचं रडणं माझं काहीतरी मला थरकाप माझा झाला आणि ही शरीरकथा सापडली. म्हणजे त्या शरीरकथेतली सायरा सापडली असं म्हणूया. मी तिला किती, त्या बाईला इतकं कमी बघितलं, कारण किती असं बघणार, तिचं निरीक्षण करणार मी ट्रॅफिकमध्ये अडकलेली, पण त्याच्यातून संपूर्ण ती व्यक्तिरेखा माझ्या हातात आली आणि तिने जसं काही अरे तू लिही माझ्यावर असं, म्हणजे मला तेंडुलकरांचं आठवतं की ते सखाराम बाइंडरचं म्हणायचं की सखाराम असा मला दिसला तो जिना असा उतरताना, तशी अक्षरशः ती सायराम मला माझ्या कथेमध्ये की अरे हे घे बीज आणि लिही असं ते झालं. या कथेमध्ये मुस्लिम स्त्रीचं जगणं आहे ते पकडण्याचा मी थोडासा प्रयत्न केला की त्यांना जी धर्माने अनेक लग्न पुरुषांना करण्याची जी मुभा दिलेली आहे, तसा तिचा नवरा आहे तो
हा स्त्री लंपट आहे, त्याच्या 2-3 बायका आहेत, त्यातल्या एकीने जाळून घेतलेला आहे आणि तो या सायराला अतिशय एक स्त्रीसारखं म्हणजे उपभोग्य वस्तू इतकीच तिला स्थान देऊन तिच्याशी वागतो आहे आणि तिला या सगळ्यातून सुटका करून घ्यायची आहे. इतकं की तिला जी मुलगी होते त्या मुलीकडे सुद्धा तो बाई म्हणूनच बघतो, तिचा बाप असून सुद्धा. आणि या सगळ्यातून सुटका कशी होईल, पण तेवढ्या धर्माने त्यांना ती मुभा दिलेली नाही आहे. त्या संबंध ताणाखाली ती सतत त्या कथेमध्ये वावरती आहे आणि बॉम्बस्फोट होतो आणि हा बेपत्ता होतो तिचा नवरा, तो घरीच येत नाही आणि तिला कुठेतरी ते बरं वाटतं की आपला नवरा गेला आहे. त्याचा खरोखरच मनात आनंद होतो की आपली सुटका झाली आणि त्याच्यात सरकार परत 5 लाख रुपये अनाऊन्स करतं त्या गेलेल्या बॉम्बस्फोटामधल्या व्यक्तींसाठी. त्यामुळे तिला वाटतं सगळं आपलं आता आयुष्यच बदलून जाणार. 5 लाख म्हणजे काय, माझं सगळं, आणि आता तो गेला ते एक प्रकारे माझी सुटकाही झाली. या आनंदात असताना एका रात्री तो परत येतो आणि तो अतिशय जखमी झालेला आहे, तो अर्धमेला झालेला आहे आणि तो आल्यानंतर पुन्हा तिला रिवाइंड करावं तसं तिचं आयुष्य आठवत राहतं की आता परत मला तीच उपभोग्य वस्तूसारखं वागवणारा माझा नवरा, त्या नवऱ्याच्या दृष्टीतनं त्याच्या मुलीकडे बघण्याची त्याची ती सतत घाणेरडी नजर, पुन्हा तेच. आणि सगळ्यात म्हणजे जी 5 लाखाची मदत सरकार मला देणार आहे ती आता मिळणार नाही मला आणि ती त्याला मारण्याचं हे करते आणि ती आपल्या स्तनाला विष लावते आणि तो तोंडात देते. मला याच्यातून हे सांगायचं आहे की बाईचं शरीर एखाद्या बॉम्बसारखं स्फोटक होऊ शकतं. केवळ तिचं शरीर जो पुरुष फक्त उपभोग्य वस्तू मानतो त्या शरीरामध्ये केवढी ताकद येऊ शकते की तिचं बॉम्बसुद्धा होऊ शकतं, हे मला त्या कथेतून सांगायचं होतं. म्हणून मी त्याचं नाव शरीर. पण या शरीरची जी नायिका आहे ती मला बुरखाधारी त्या स्त्रीच्या रडण्यात सापडलेली आहे. त्यामुळे मला हेच सांगायचं, मी मगाचपासून प्रयत्न करते की शब्दावरून काय, रडण्यावरून म्हणजे एखाद्या छटेवरून सुद्धा तुम्हाला कथा हातात येऊ शकते. तसंच श्रद्धा नावाची माझी अशीच हिंदू मुस्लिम याच्यावरची कथा आहे की एका हिंदूबाईने मुसलमान माणसाशी लग्न केलेलं आहे आणि तो अतिशय पुरोगामी असा विचारांचा तिचा नवरा आहे. तो तिला सांगतो की तू माझ्या घरी येशील तर तुझा धर्म घेऊन ये. धर्म बदलण्याची गरज नाही. तिच्या घरच्यांनीही तिला ती हिंदू म्हणूनच स्वीकारलेलं आहे. तिला 2 मुलं होतात पण त्यातला एक मुलगा मात्र अतिशय धर्मांध आहे. तो आपल्या धर्माला चिकटलेला आहे, धर्मवेडा आहे आणि त्याला हे सारखं खटकत राहतं की आपली आई हिंदू आहे आणि तिने धर्म बदललेला नाही. जो नवरा तिला अतिशय मानानं तिच्या हिंदू धर्मासकट स्वीकारतो, तिच्याच रक्ताचा तिच्या पोटी जन्मलेला हा मुलगा मात्र तिच्यावर अत्याचार करत राहतो मानसिकदृष्ट्या. तो सारखा आईला म्हणत राहतो तू धर्म बदलला पाहिजेस, तू अशी आहेस म्हणून माझं काही लागत नाही आहे. आणि मौलवी मला सांगतायत की तुझी आई या तुझ्या सगळ्या तुझं जे काही तू सेटल होत नाही आहेस त्याला काय जे आयुष्यात हवं आहे ते मिळत नाही आहे आणि तो फ्रस्ट्रेट झालेला आहे आणि त्याचं मूळ कारण आहे ती तुझी आई आहे. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यातून त्याची आईबद्दलची एक घृणा तयार होत जाते आणि तो घरातच एक दहशतवादी बनत जातो. मग पुढे त्याचे वडील जातात. वडील गेल्यानंतर ती अधिकच एकटी होते. तेव्हा तर तो तिच्यावर पूर्णपणे अत्याचार करत राहतो की तू धर्म बदलला नाहीस तर बघ, धर्म बदलला नाहीस तर अमुक कर, धर्म बदलायलाच पाहिजे. ती म्हणत जाते की मी बदलणार नाही. जर तुझ्या वडिलांनीच मला बदलायला कधीही आग्रह केला नाही तर तू कोण. तिची सासू जी मुसलमान आहे ती सासूही तिला सांगते की तू धर्म बदलू नकोस, तू जर बदललास तर तो म्हणेल की तू जन्मानच हिंदू आहेस. त्यामुळे तिची सासूही तिच्या बाजूने आहे आणि असा करत करत तो दहशतवादी बनत जातो. घराच्या म्हणजे कौटुंबिक चौकटीमध्ये एक दहशतवाद कसा निर्माण होत जातो हे मी श्रद्धामध्ये आणलेलं आहे. ह्या कथेचं बीजसुद्धा आमच्याच घरातलं आहे. माझी लांबची एक नणंद आहे, तिने मुसलमानाशी लग्न केलं होतं आणि सुरुवातीला खूप विरोध झाला, दोन्ही कुटुंबातून विरोध झाला.
पण नंतर ते अगदीच एकमेकांशी कायम आहेत लग्नाला. मग दोन्ही घरच्यांनी स्वीकारलं आणि त्यांचं लग्न लावून दिलं. पण तिच्या सासूने मात्र तिला सांगितलं की तू धर्म बदलू नकोस, मला अगदी मान्य आहे, तू तुझ्या तुझ्या सकटच आम्ही तुला घरात घेऊ, पण तुझ्या मुलांना मात्र आपल्या इस्टेटीतला एकही पैसा आम्ही देणार नाही. म्हणजे एकीकडे धर्म न बदलण्याचं स्वातंत्र्य दिल्यासारखं करून तिला कुठेतरी तुझ्या मुलांना मात्र आम्ही काही देणार नाही असं करून परत एक प्रकारे धर्म लादण्याची ही जी काही कृती होती तिच्या बाबतीत, तो एक भाग होताच. पण तिचा नवरा अचानक गेला आणि तिची आई आमच्याकडे त्या दिवसामध्ये आली होती आणि ती म्हणाली की मी आता निघणार आहे. खरं तर अक्षरशः 4-5 दिवसच झाले होते आणि माझ्या सासूबाईंनी त्यांना विचारलं की इतक्या लवकर तुम्ही का जाताय? ते पटकन म्हणाल्या की ती आता आपल्या धर्माची नाही ना माझी मुलगी, आणि त्यांच्या धर्मात ते आपल्याला नको वाटतं हो, आणि तिचा धर्म आता तिने मुस्लिम आहे, त्यामुळे माझा काही संबंध नाही, ती ठीक आहे सावरती आहे. त्या बाईंचं ते बोलणं मला इतकं माझ्या हृदयावर चरे उमटवत गेलं की आपल्या मुलीच्या वाट्याला जे वैधव्य आलं त्या वैधव्यापेक्षा तिला तिच्या मुलीचा धर्म का आठवावा या क्षणी, आणि तिने इतकं परकं करून टाकावं त्या धर्मापायी आपल्या मुलीला, जसं काही ती नाळ तोडून टाकावी की तिने धर्म बदललाय तर ती आता माझी कुणी नाही. म्हणजे इतका तो अनपेक्षितपणे तिचा नवरा गेलेला असताना, आपला जावई गेलेला असताना तिला या दुःखाच्या प्रसंगी त्या मुलीचा धर्म का आठवावा, हा प्रश्न कुठेतरी मला व्याकुळ करत गेला. म्हणजे लेखकाला एकतर अनुभवातून प्रश्न पडायला लागतात. मला असे आधी प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांचा माग काढत गेलं की कुठेतरी त्या अनुभवाला अनेक कंगोरे, अनेक माणसांच्या भावनांचे कंगोरे, त्यांच्या स्वभावातले ताणेबाणे त्या प्रश्नातून उलगडत जातात. म्हणजे एक प्रकारे जसं ते मांजराच्या लोकरीच्या गुंड्यासारखं मी म्हणेन की ते जसं संपूर्ण ती लोकर उलगडून टाकतात, त्याचे धागे त्याच्याशी खेळता खेळता अनेक गाठी तयार होत जातात आणि मग तेच खेळता खेळता त्या गाठीही सुटत जातात. तसं लेखकाचं असतं असं मला वाटतं की म्हणजे मीच कोडी तयार करते, मीच प्रश्न टाकते अनुभवातून, माझ्याच पुढे ते उभे करत जाते आणि मग एक एक धागे असे करत जावेत, ते मग परत कधी कधी अडकतात एकमेकात. मग परत ती कथा कुठेतरी अडकलेली असते, ती कशी त्याची सुटका करून घ्यायची, ती दिवस दिवस अस्वस्थता येते. मग कधी कधी नवऱ्याच्या डब्यात पोळ्याही विसरल्या जातात. हेही सांगायला मला हरकत नाही की इतकी मी कथेमध्ये असते की एक दोनदा मी नुसता रिकामा डबाच माझ्या नवऱ्याला भरून दिला आणि तो बिचारा संध्याकाळी आल्यानंतर मला म्हणाला, अगं आज तू रिकामा डबा दिलास मला. त्यामुळे म्हणजे लेखकाचा नवरा होणं ही खूप कठीण गोष्ट आहे, हेही मी इथे मुद्दाम सांगते. ह्याही कथा मागच्याच कथा आहेत असं तुम्ही समजून घ्या. तर अशा काही कथांची बीजं ही आपल्या पुढे आपोआप येत जातात, त्याच्यातून काही गुंते तयार होत जातात मनामध्ये. तशीच अजून एक माझी कथा आहे, अशीच धर्माच्याच बाबतीतली आहे आणि तीही अगदी आमच्या बिल्डिंगमध्ये घडली की अतिशय ऑर्थोडॉक्स अशी दाक्षिणात्य कुटुंब आहे आमच्या बिल्डिंगमध्ये आणि त्या कुटुंबातल्या एक मुलगी अशीच मुसलमानाच्या प्रेमात पडली आणि तिने घरी इतकं कळू दिलेलं नव्हतं. तिने तो सगळा पासपोर्ट हळूच तयार केला दोघांनी आणि ती एके दिवशी पळून गेली आणि घरी आली नाही. 12 वाजले, 1 वाजले, हिला शोधायचं कुठे अशी अवस्था. आणि ते आमच्या घरी आले की खूप अस्वस्थ झालेले, ते बाई रडत होती आणि अचानक त्यांना आमच्या घरी असतानाच फोन आला, त्या मुलीचाच होता की मी आता लंडनला आलेली आहे आणि मी एका मुसलमानाबरोबर लग्न जमवलेलं आहे, आम्ही लग्न केलं आणि आम्ही आता लंडनला आलेलो आहोत. मला
त्या परत अनुभवातनं माझी धर्म ही कथा झाली की जिने संपूर्णपणे सगळं आपलं सोडलं, म्हणजे भाषा सोडली, धर्म सोडला, आपली भूमी सोडली, आपले आईवडील सोडले आणि अशा वेळेला ती एका वेगळ्या धर्मातल्या मुलावर आपलं सबंध आयुष्य सोपवून एका वेगळ्या देशात जाते. तिला काय काय वाटलं नसेल त्यावेळेला निदान आपल्या धर्माची सुद्धा सोबत असते का? म्हणजे धर्म ज्याला आपण म्हणतो ते नक्की काय आहे? म्हणजे मी माझ्या एका कथेतच मला वाटतं श्रद्धामध्ये म्हटलं आहे की आपल्याला धर्म असतो हे आपण खरं धरतच नाही कधी. जेव्हा काहीतरी ठेच लागते आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे आपल्याला काहीतरी एक इकडे करंगळी नावाचं एक बोट आहे आणि ते आहे ते तेव्हा जाणवतं, तोपर्यंत आपल्या लक्षातही नसतं. तसं काहीतरी धर्माचं आहे की काहीतरी घडतं, काहीतरी बॉम्बस्फोट होतात, कोणीतरी काहीतरी बोलतं, त्याच्यावर मग आमचा धर्म असं म्हणून काहीतरी एक वादळ तयार होतं. तसा धर्म आहे का? धर्म म्हणजे नक्की काय? आणि एक बाई आपल्या धर्माचा कसा विचार करते? या धर्मकथेमध्ये एक मी ती पळून गेल्यानंतर लंडनमध्ये एका कॅथरीन आंटीच्या घरी राहत आहेत ते दोघंजणं. तिचा ख्रिश्चन धर्म आहे आणि ही पळून आलेली आहे. हिचा धर्म आता बदलणं आणि न बदलणं या अवस्थेत आहे आणि तो नवरा तिला सांगतो की माझ्या घरून फोन आलेला आहे आणि काय हरकत आहे, तू जर नुसता कलमा पडायचा असतो आणि आपण इंडियामध्ये जाऊया, तू त्यांच्यासाठी म्हणून धर्म बदलण्याचं एक नाटक कर आणि मग आपण परत इकडे येऊया आणि तुला हवं तशी तू जगू शकशील. तेव्हा कुठेतरी तिच्या लक्षात येतं की धर्माची सुद्धा आपल्याला एक सोबत आहे, ती आपली ओळख आहे का हा भाग वेगळा. पण आपण सगळं या माणसासाठी सोडलं, या मुलासाठी सोडलं आणि इथे आलो एका परक्या भूमीमध्ये आज आपण आहोत आणि आपला जो आपल्याला ओळखीचा, ज्याच्यावर आपण भरोसा ठेवला, विश्वास ठेवला, तोच आज म्हणतोय की तू धर्म बदल. म्हणजे हे आपल्या ओळखीचं काय? आपण नक्की कोण आहोत? आपण त्याच्या आईवडिलांसाठी धर्म बदलायचा आणि तेवढ्यापुरतं मुस्लिम व्हायचं आणि इथे आल्यावर परत हिंदू म्हणून जगायचं, हे काय गंमत आहे काय? आणि अशा वेळेला तिची सासू जी इंडियातून तिला फोन करून सांगते की तू धर्म बदलू नकोस आणि तू जर धर्म बदलला नाहीस तर तो आमच्या धर्माचा सन्मान असेल. शेवटी तू तुझा धर्म राखणं आणि माझा मुलगा तुला कितीही काही म्हणत असेल, माझा नवराही तुला फोनवरून सासरा म्हणून काही सांगत असेल, पण धर्म ही प्रत्येक बाईची एक ओळख आहे. ती आपली ओळख तू विसरू नकोस. म्हणजे इथे परत प्रत्येक बाई कसा आपला धर्म बघते, त्या धर्माचा कसा विचार करते, हे संबंध त्या अनुभवाच्या माध्यमातून, म्हणजे कधी कधी अनुभव आधी दिसतो आणि मग त्याच्यातून जसं श्रीपू म्हणाले होते की अनुभव नसतो गं, ते एक अर्थसूचन असतं जीवनाबद्दलचं. तर हे अशा प्रकारचं अर्थसूचन कधी कधी आपल्याला म्हणजे त्या कथेतून सापडत जातं. तर असे काही कथांबद्दलचे मी अनुभव सांगितले, त्यामागच्या कथा सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर लेखकाला हे कसं सुचलं आणि ते सांगता येणं शब्दातनं फार अवघड असतं. मला म्हणजे इंद्रजितजीही सांगू शकतील की एखादी कविता कशी सुचले हे सांगणं फारच कठीण असेल. तसंच आहे की हे सगळा मूर्त अमूर्ताचा तो खेळ असतो आणि त्याच्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. म्हणजे भारत सासण्यांचं एक वाक्य मला इथे सांगायला आवडेल की ते म्हणायचे की रक्तपणाला लावावं लागतं. तसं खरोखरच रक्तपणाला लावावं लागतं आणि त्याच्यातून कुठेतरी काहीतरी असे धागे हातात येतात आणि परत ते कथा म्हणून उभं करताना त्यात कारागिरी तर खूपच करावी लागते, पण ती अशी करावी लागते की ती कारागिरी वाटता कामा नये. ती जेव्हा कारागिरी वाटते तेव्हा अरे ही कथा खोटी आहे असं वाटतं. म्हणजे त्यातलं वास्तव किती खरं असलं तरी आपण पटकन म्हणतो की हे असं शक्यच नाही हे वाटणं, कारण त्या लेखकाची कारागिरी कुठेतरी ती जाणवत असते. तर अशा या कथांमागच्या कथा आहेत आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की संपूर्ण तो संघर्षाचा एक प्रवास असतो. तो स्वतःशी करावा लागतो, माणूस म्हणून करावा लागतो, लेखक म्हणून करावा लागतो. कधी दुसऱ्या माणसांची रूपं स्वतःवर ओढवून घ्यावी लागतात आणि कुठेतरी तुम्हाला त्या व्यक्तिरेखेची भाषा सापडावी लागते.
ती भाषा जर सापडली तर ती व्यक्तिरेखा सापडते, हे एक मला श्रीपूंनी सांगितलं होतं. त्यामुळे जेव्हा कधी कधी असं वाटतं की लेखकच त्या कथेतून बोलतोय, तेव्हा ती कथा परत एकदा फसलेली असते. तर असं सगळाचा विचार करून त्या अनुभवाला कलात्मक रूप द्यावं लागतं आणि एक वेगळी सर्जनात्मक अशी कलाकृती निर्माण करण्याच्या शक्यता निर्माण होते. ती शक्यताच राहते, कारण कधी कधी इतकी जीवाचं रान करून लिहिलेली कथासुद्धा पटकन वाचक बाजूला करतात, हे जमली नाही आहे, किंवा संपादक अरे ही जमली नाही आहे म्हणतात. तो क्षणही फार हे असतो, म्हणजे वाईट असतो असं मी म्हणेन. तर हे निर्मितीचं, मी नेहमी सांगते, निर्मितीचं थकलेपण एकीकडे देतं आणि दुसरीकडे ते प्रसन्नपणही देत असतं. त्यामुळे अशा वेणा निर्मितीच्या तुमच्यापुढे उलगडण्याची संधी मला आज मिळाली. तुम्ही मगाचपासून माझं बोलणं अतिशय शांतपणे ऐकून घेत आहात. आज मला इंद्रजितजींचाही सहवास लाभला. कवी म्हणून मी मगाशी उल्लेख केला की ते माझे आवडते कवी आहेत. मी मगाशीच त्यांना म्हटलं की मौजेकडे तुमच्या कविता येत नाहीत, पण आता मी लक्षात ठेवीन की त्यांना पत्र हे करून. आणि तुम्हा परभणीकरांचेही मला आभार मानायचे आहेत की परभणीचा माझा जो विषम गौतममुळे जुळलेला जो नातेबंध होता तो आज दृढ झालेला आहे आणि तो अर्थातच अर्चनाताई डावऱ्यांमुळे झालेला आहे असं मी सांगेन. अतिशय हरहुन्नरी आणि गुणी असं व्यक्तिमत्व आज मला भेटलं त्यांच्या रूपाने आणि आज इथे तुमच्यासमोर मला संवाद करता आला. मी गणेश वाचनालयाचे अतिशय सुंदर असं हे जुनं वाचनालय, याची मला खरंच कल्पना नव्हती आणि किती छान पुस्तकं ठेवलेली आहेत. म्हणजे चुकला फकीर काय मशिदीत सापडतो तसा लेखक इथे आल्यावर विरघळूनच जातो. तसं माझं मगाशी झालं की मी बोलूच नाही आहे, या पुस्तकातच रमावं. इतकी सुंदर ही ग्रंथालय हे आहे. इथे मला येण्याची संधी मिळाली, त्यामुळे संदीपजींचे आणि वहिनींच्या हातची मगाशी छान कॉफी मिळाली, परत एकदा ती हवी आहे, म्हणून तुमचं कौतुक. तर मला इथे बोलण्याची संधी दिली आणि त्याच्याबद्दल मी परत एकदा आभार मानते आणि थांबते. आभाळ बरसताना बोलू नये, आभाळ बरसताना बोलू नये, आभाळ नुसतं पाहत राहावं, भिजता आलं नाही तरी मनोमन नाहत राहावं, भिजता आलं नाही तरी मनोमन नाहत राहावं. खरंच रसिक श्रोतावर्ग आपल्या शब्दसरींनी मनोमन नाहून निघाला आहे. सगळं मनात जाणीवेत साठवून ठेवणारं आहे आणि दीर्घकाळ आपल्या भावसरींचा मृदगंध मनात दरवळत राहणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. मोनिकाताई जेव्हा कथालेखनाचा प्रवास उलगडून सांगत होत्या तेव्हा मला प्रकर्षाने सतत सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर होताना त्याला जो स्वतःशी संघर्ष करावा लागतो तो संघर्ष, ते उदाहरण आठवत होतं आणि अगदी तंतोतंत त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ते व्यक्त झालेलं दिसून आलं आणि आपल्यापर्यंत ते अगदी थेट पोचलेलं आहे. संस्कृत भाषा ही अभिजात वाङ्मयाचा मूळ स्रोत आहे. साहित्याचा हा वृक्ष तर विविध तऱ्हेच्या फुलांनी बहरलेला आणि फळांनी लगडलेला असा आहे. भारवी, माघ, श्रीहर्ष या कवींनी महाकाव्याची रचना केली तर भवभूती, भासशूद्रक, विशाख दत्त इत्यादींनी नाट्यक्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. या सर्व कवी नाटककारांमध्ये रसिकांच्या अंतःकरणात मानाचं स्थान मिळवणारा कवी म्हणजे अर्थातच कालिदास, ज्याचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी रसिकांना आनंदाचं भरतं येतं आणि अभिमानानं ऊर भरून येतो. रघुवंश, कुमारसंभव ही 2 महाकाव्य, मेघदूत हे खंडकाव्य, ऋतुसंहार हे विशेष काव्य आणि मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि शाकुंतल ही 3 नाटकं अशी ग्रंथसंपदा अद्यापही रसिकांना मोहवते आणि कवी कुलगुरू म्हणजे सर्व कवींच्या समूहामध्ये श्रेष्ठ अशी पदवी ज्याला बहाल करण्यात आली त्या कालिदासावर स्तुतिसुमन उधळताना एक कवी म्हणतो, कवयः कालिदासाद्या कवयो वयप्यमी पर्वते परमाणोच्च पदार्थवम प्रतिष्ठतम. म्हणजे एका कवीची दुसरी कवी सहसा कौतुक करत नाही, पण हे कवी म्हणतात की पदार्थ जरी असले तरी पर्वत आणि परमाणू हे दोन्ही एक होऊ शकत नाहीत. आम्ही पर्वत आहोत तर कालिदास हे काव्यक्षेत्रातले परमाणू आहेत. आता पुढच्या
आपल्या मान्यवरांच्या मनोगताकडे आपण वळूया. माननीय इंद्रजित भालेराव सर, परभणीकरांना त्यांचा परिचय करून देण्याची तशी अजिबात गरज नाही. ग्रामीण कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेतच. आणि फक्त एक उल्लेख करावासा वाटतो सर, आज अमेरिकन लोकांच्या दृष्टीने फादर्स डे साजरा केला जातो आहे. आणि आपण पाहतो की मराठी काव्य असो किंवा कुठल्याही साहित्य क्षेत्रातला जो आहे कवी लेखक, तो आईला जास्त आपण अधोरेखित करतो, आईचं कौतुक करतो. पण सरांच्या काव्यामध्ये आणि लेखनामध्ये बाप माणूस हा जास्त प्रकर्षाने अधोरेखित होताना दिसतो. आणि आज योगायोगाचं आहे की आपल्याला सरांना याच दिवशी ऐकायला मिळणार आहे. तर मी आपल्यामध्ये आणि सरांमध्ये जास्त वेळ न थांबता विनंती करते की सर आपण आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या, प्रमुख वक्त्या मोनिकाताई गजेंद्र गडकर आणि रसिक हो, गणेश वाचनालयानं आपल्यासाठी ही फार मोठी पर्वणी, फार मोठी संधी परभणीकरांसाठी प्राप्त करून दिली की मराठीतल्या आजच्या श्रेष्ठ लेखिका, महत्त्वाच्या लेखिका, त्यांच्या कथांची कथानकं आणि त्यांच्या मागची निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. मला खात्री आहे की ज्यांनी त्यांच्या कथा आधी वाचलेल्या असतील त्यांना त्या आणखी जास्त उलगडलेल्या असतील आणि ज्यांनी वाचलेल्या नसतील त्यांना नक्कीच ती वाचण्याची उत्सुकता निर्माण झालेली असेल. संदीप, मी तुम्हाला सांगतो, उद्यापासून काउंटरवर लोक म्हणणार मोनिका गजेंद्र गडकरांची पुस्तकं द्या. त्याच्यामुळं त्या प्रती तुम्हाला वाढवून मागवाव्या लागतील. फार छान सुंदर असं मनोगत आपणाला ऐकायला मिळालं. मनोगताच्या सुरुवातीला त्यांनी श्रीपू भागवतांची आठवण सांगितली आणि त्यांच्या पहिल्या भेटीचं वर्णन केलं की तो ऋषितुल्य माणूस समोर खुर्चीवर बसलेला, मी त्याच्यासमोर बसलेली, आणि त्यावेळेस ती जी लाजरी बुजरी छोटीशी मुलगी कथा लिहिणारी त्यांच्यासमोर लाजून बुजून बसलेली होती, तीच मुलगी आज त्याच खुर्चीत बसलेली आहे, मौजेची संपादिका झालेली आहे. आणि आता अशाच नवोदित लेखिका तिच्यासमोर येऊन बसतात, असंच ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून तिच्याकडं पाहतात आणि पुढं चालून त्या अशाच आठवणी सांगतील. कारण आज त्या मौजेच्या मुख्य संपादिका आहेत, नुसत्या वार्षिकांकाच्या नव्हे तर त्या ह्याच्या म्हणजे त्या प्रकाशनाच्या सुद्धा संपादिका आहेत. त्यांच्याकडे येणारी पुस्तकं कोणती छापायची, कोणती नाही छापायची, छापायला स्वीकारली ती कशी स्वीकारायची, त्याच्यात काय बदल करून घ्यायचे, जे श्रीपू भागवत करत होते ते सगळं आज त्या करतात. श्रीपू भागवतांनी त्यांना जो एक शब्द सांगितला तो मला आठवत नव्हता आणि सुचत नव्हता. आपल्या आशा बगे यांच्या कथा आणि मोनिकाताईंच्या कथा वाचताना मला सतत वाटत होतं की ह्याचं वर्णन काय करावं. हा जो वाचल्यानंतर जो अनुभव येतोय त्याचं वर्णन काय करावं. तर श्रीपू भागवतांनी त्यांना जो शब्द वापरला ते त्याचं वर्णन आहे. जीवनाच्या अर्थाचं सूचन म्हणजे लेखन असतं. हे जे श्रीपू भागवतांनी त्यांना सांगितलं, मोनिकाताईंची प्रत्येक कथा वाचताना कुठल्या तरी जीवनाच्या अर्थाचं सूचन त्याच्यातून होतं, हे आपल्या लक्षात येईल. त्याचं वर्णन कसं करावं असा मी प्रश्न पडला होता, पण ते श्रीपू भागवतांच्या शब्दात मला सापडलं की हे त्याचं वर्णन आहे. जीवनातल्या एकेका अर्थाचं सूचन त्यांच्या कथामधून आपल्या समोर येत जातं. मी मोनिकाताईंची पुस्तकं तर वाचलेलीच आहेत, विद्याधर पुंडलिकांची पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्यांच्या आई रागिनीताई पुंडलिक यांची पण पुस्तकं वाचलेली आहेत. कारण त्यांनी विद्याधर पुंडलिकांच्या आठवणींचं जे पुस्तक लिहिलं विद्याधर गेल्याच्या नंतर, आणि त्यांचे बंधू म्हणजे त्यांचे चिरंजीव यांचे रागिणीताईंचे गेल्यानंतरही त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं. ती दोनही पुस्तकं मी वाचलेली आहेत. नंतर त्यांनी रसिक साहित्य याच्यामधून साहित्य सूचीमधून लिहिलेल्या ज्या आठवणी होत्या त्याचंही जे एक पुस्तक निघालं तेही मी वाचलेलं होतं. मोनिकाताईंची आणि माझी आज पहिली भेट आहे, याच्या आधी भेट झालेली नव्हती. आणि पुंडलिकांची भेट होण्याचं कारणच नव्हतं, कारण ते मी लिहायला सुरुवात करण्याच्या आणि त्यांचे माझ्या याच्या आधीच ते निघून गेलेले होते. पण रागिणीताईंची आणि माझी भेट झालेली आहे. आणि रागिणीताई माझ्या कवितेच्या चाहत्या होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्यप्रेमी भगिनी मंडळानं पद्मा गोळे यांचे चिरंजीव जे आहेत प्रकाश गोळे यांच्या पक्षीविषयक पुस्तकांचं प्रकाशन माझ्या हस्ते ठेवलं होतं. आणि सगळ्या महिला जमलेल्या होत्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळ असल्यामुळं. तेव्हा रागिणीताई समोर बसलेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यावर मला त्या भेटल्या
आणि मला त्यांनी सांगितलं की इंद्रजित भालेराव, मी तुमच्या कवितांची चाहती तर आहेच आहे, पण राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामध्ये दिल्लीला तुमची जी कविता अभ्यासक्रमात आहे ती कविता मी शिकवलेली आहे, ते सांगण्यासाठी मी तुमच्याजवळ आलेली आहे, असं त्यांनी मला तेव्हा सांगितलेलं होतं. त्याच्यामुळं त्यांची माझी भेट झालेली होती, त्यांच्या साहित्याचं माझं वाचन होतं. असा हा त्यांचा आणि आमचा ऋणानुबंध आता ह्यांचा सुरू झाला, त्यांचा आधीचाच होता. मित्र हो, मोनिकाताईंनी जे मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतातून माझ्या लक्षात आलं की त्यांचं आणि आमचं परस्पर विरुद्ध आहे बऱ्याच गोष्टी. एकतर त्यांनी कविता लिहायला सुरुवात केल्या आणि कथालेखनावर स्थिर झाल्या. माझं उलटं आहे. मी कथा लिहायला आधी सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की हे आपली प्रकृती नाही, आपली प्रकृती कवितेची आहे, म्हणून मी कवितेवर स्थिर झालो. आणि दुसरा विरोधाभास किंवा दुसरा विरोध जो आहे त्यांच्या आमच्या जीवनामध्ये तो असा की त्या समृद्ध लेखकांच्या घरात जन्माला आल्या, समृद्ध संपादकांच्या जवळ त्या जन्माला आल्या, त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली घडल्या. आमचं पूर्णपणे त्याच्या विरुद्ध. आमच्या आसपासही आमच्या गावातही कुणी लिहिणारं नव्हतं, इतकं ते छोटं गाव होतं. पण अर्थातच आमच्या सगळ्या आया लिहिणाऱ्याच होत्या, जात्यावरच्या ओव्या, समृद्ध असं लोकवाङ्मय होतं, त्याच्यात आमचे संस्कार झाले. त्यामुळं ह्या एक दोन गोष्टी ज्या परस्पर विरुद्ध सोडल्या तर बाकी आमची नाळ पुष्कळपणे जुळणारी आहे. मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आजचा कार्यक्रमाचं निमित्त कालिदास आहे. सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या ताई कालिदासाविषयी खूप बोललेल्या आहेत आणि कालिदासाविषयी सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांच्या आयुष्याच्या दंतकथा सगळ्यांना माहीत आहेत. तो किती मोठा कवी आहे, त्यांच्यासाठी महाकवी हा शब्द वापरला जातो. कवी कुलगुरू असा एकमेव शब्द त्यांच्यासाठी म्हणजे एकमेव कवी आहे की ज्याला कवी कुलगुरू असा शब्द वापरला जातो. कालिदास हे जगप्रसिद्ध कवी आहेत. सगळ्या जगातले लोक त्यांच्यावर प्रेम करतात. रवींद्रनाथ टागोरांसारख्या नोबेल प्राईज मिळवणाऱ्या लेखकानेही त्यांच्यावर खूप सुंदर लिहिलेलं आहे. हिंदीमधले मार्क्सवादी कवी बाबा नागार्जुन ह्यांनीही त्यांच्यावर खूप छान लिहिलेलं आहे. मेघदूताचा त्यांनी हिंदी अनुवाद केलेला आहे. पण जगातल्या सगळ्या भाषांमधले लोक जितकं कालिदासावर प्रेम करतात, जगातल्या सगळ्या भाषांमधले लोक जितकं कालिदासावर प्रेम करतात, ते सगळं जर एकत्रित केलं तर तितकं प्रेम फक्त मराठी भाषिक लोक करतात, आपली महाराष्ट्रीयन माणसं करतात. इतकं प्रेम आपल्या मराठी माणसांनी कालिदासावर केलेलं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, उगाचच म्हणत नाही आहे मी. मराठीमध्ये कालिदासांवर सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात सुंदर पुस्तक मराठीत लिहिलं गेलेलं आहे आणि नंतर ते सगळ्या जगांच्या भाषामध्ये गेलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव फक्त कालिदास असंच आहे. लेखक वावी मिरासी असे आहेत. 90 वर्षापूर्वी त्यांनी ते पुस्तक लिहिलं. अजूनही तेच पुस्तक मास्टर समजलं जातं आणि साहित्य संस्कृती मंडळ त्याच्या नव्या आवृत्त्या काढतं. आधी ते कुणीतरी खाजगी प्रकाशकानं काढलेलं होतं. 90 वर्षापूर्वीचं ते पुस्तक कालिदास नावाचं अप्रतिम पुस्तक आहे. त्या पुस्तकात हे असं पुस्तक दुसऱ्या कुठल्याही भाषेत लिहिलं गेलेलं नाही. म्हणून ह्या पुस्तकांचे सगळ्या भाषेत अनुवाद झाले. इंग्रजीमध्ये झाला, हिंदीमध्ये झाला, बंगालीमध्ये झाला, भारतीय भाषांमध्ये झाला आणि जगातल्या भाषांमध्ये झाला. त्याच्यामुळं ऑथेंटिक असं कालिदासावरचं पुस्तक पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या माणसानं लिहिलं, मराठी भाषेमध्ये लिहिलं, नंतर ते जगभरामध्ये पोचलं. महाराष्ट्रातली वाङ्मयीन क्षेत्रातली माणसं तर कालिदासावर प्रेम करतातच करतात, कवी तर कालिदासावर प्रेम करतातच करतात, पण राजकारण्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या कालिदासावर प्रेम केलेलं आहे. महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र आणि भारत देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी स्वतः मेघदूताचा मराठी अनुवाद केलेला आहे. राजकारणी असून, केंद्रात मंत्री असून, अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. मराठी भाषेमध्ये मेघदूताचे 28 अनुवाद झालेले आहेत आणि हे सगळे अनुवाद अलीकडच्या काळात झालेले आहेत. म्हणजे जुन्या काळात तर कोण्या संतांनी वगैरे अनुवाद केलेले नाहीत. अलीकडच्या काळामध्ये आधुनिक साहित्यामध्ये 28 अनुवाद झालेले आहेत आणि बाकीचे काय अजून गिनतीत नसतील असेही काही अनुवाद असतील. या नुसत्या अनुवादावर म्हणजे मेघदूताच्या नुसत्या अनुवादावर मराठीमध्ये PhD झालेलं आहे. इतके अनुवाद मराठीमध्ये मेघदूताचे प्रकाशित झालेले आहेत. कुसुमाग्रजांनी स्वतः मेघदूताचा अनुवाद केलेला आहे. बोरकरांनी स्वतः मेघदूताचा अनुवाद केलेला आहे. शांताबाई शेळके स्वतः मेघदूताचा अनुवाद केलेला आहे. कुसुमाग्रजांचा हा सगळ्यात जुना अनुवाद. त्याच्यापेक्षा बोरकरांनी नव्या भाषेमध्ये केला, तो आणखी आवडायला लागला. त्याच्यापेक्षा नंतर शांताबाईंनी केला, ज्याचा उल्लेख मोनिकाताईंनी केला आणि ज्याची सुरुवात मोनिकाताईंनी तो एक पहिला श्लोक वाचून दाखवून, त्याचा अनुवाद वाचून दाखवून केली.
अप्रतिम असा तो शांताबाईंचा अनुवाद मराठीमधला आहे. मेहता प्रकाशनानं तो प्रकाशित केला आहे. आणि या अनुवादाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की तो मोनिकाताई म्हणतात तसं तो अप्रतिम अनुवाद आहे. म्हणजे वसंत बापटांनी त्याचा अनुवाद केला आहे, पण तो गद्यात होता, साधना प्रकाशनाने तो काढलेला होता. पण शांताबाईंनी फारच सुंदर त्याचा अनुवाद केलेला आहे. आणि त्या पुस्तकाचं आणखी सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मेघदूताचे जे 120 श्लोक आहेत, पूर्वार्धातले 65 आणि उत्तरार्धातले 55, त्या 120 श्लोकांच्या अनुवादाच्या वर प्रत्येक श्लोकाला बाळ ठाकूरांसारख्या मराठीतल्या सर्वश्रेष्ठ चित्रकारानं चित्र काढलेलं आहे. बाळ ठाकूरांची चित्र आहेत प्रत्येक श्लोकाच्या वर. आणि ती इतकी सुंदर चित्र आहेत की कधी कधी तर नुसती तुम्ही चित्र पाहत गेलात तरी तुम्हाला मेघदूत समजेल. खालचे संस्कृतचे श्लोक आणि शांताबाईंचे मराठी अनुवाद नाही वाचले आणि एकाएक क्रमाक्रमानं तुम्ही जर ती चित्र पाहत गेलात 120 चित्र, त्याच्यामुळं तो अनुवाद अतिशय समृद्ध संपन्न झालेला आहे. त्या अनुवादाविषयी ते बोललेल्याच आहेत. त्यामुळं कालिदासांच्या संदर्भामध्ये अनुवाद मराठीत खूप झालेले आहेत आणि राजकारण्यांनी सुद्धा कालिदासांवर खूप प्रेम केलेले. त्याचं एक उदाहरण सांगितलं मी, चिंतामणराव देशमुख. दुसरं उदाहरण यशवंतराव चव्हाण. त्यांच्या कृष्णाकाठ या पुस्तकामध्ये आपणाला वाचायला मिळतं की ते MA असताना त्यांनासुद्धा संस्कृतचं कालिदासाचं हे मेघदूत अभ्यासाला होतं आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोकिळा त्या आंबेवनामध्ये गात असताना तिथं बसून मी ते कालिदासाचं मेघदूत कसं पाठ करायचो त्याची आठवण यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेली आहे. नाग गोरेंसारखा नेता, महाराष्ट्रातला समाजवादी नेता, त्यांनी त्यांची आठवण अशी लिहिलेली आहे की मला कुणी शिक्षा केली, काळ्या पाण्यावर पाठवलं, अंदमानमध्ये पाठवलं आणि सांगितलं की आयुष्यभर तुम्हाला तिथं राहायचंय आणि एकच पुस्तक सोबत न्या, तर ते मी एकच पुस्तक सोबत नेईल, ते म्हणजे मेघदूत. हे नागोगोरेंनी सांगितले. आणि त्यांनी सांगितलं की मला काळ्या पाण्याची शिक्षा देखील या मेघदूतामुळं सहज स्वाभाविक वाटेल, मला ती शिक्षा वाटणार नाही जर माझ्या हातामध्ये मेघदूत असेल तर. आणि आमचे शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते, या सभागृहाचा बांधकामासाठी ज्यांनी त्यांचा खासदार निधी दिला, ते शरद जोशी जे आहेत, त्या शरद जोशींना संपूर्ण मेघदूत पाठ होतं आणि पुष्कळ वेळा आम्हाला मेघदूतामध्ये श्लोक ते ऐकवायचे प्रवासामध्ये, आमची चेष्टा करायचे आणि आम्हाला खरं तर ते संस्कृत श्लोक पाठ नसायचे आणि ते म्हणायचे माझा काही साहित्याशी संबंध नाही, पण मला संपूर्ण मेघदूत पाठ आहे. म्हणजे आपल्याकडच्या सामाजिक चळवळीतल्या माणसांनी मेघदूतावर प्रेम केलं, राजकारणातल्या माणसांनी मेघदूतावर प्रेम केलं, समाजकारणातल्या माणसांनी मेघदूतावर प्रेम केलं. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं की जगातल्या सगळ्या भाषांमधल्या माणसांचं प्रेम एकत्रित करा आणि फक्त मराठी भाषेतल्या माणसांचं प्रेम एकत्रित करा. मराठी भाषेतल्या माणसांचं प्रेम जास्त भरेल इतकं मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो. आणि ह्या प्रेमामध्ये जी वेगवेगळी घटक कारणीभूत आहेत त्याच्यामध्ये एक घटक गणेश वाचनालय आणि त्याच्या वतीनं होणारा दरवर्षीचा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला प्रत्येक वेळी कालिदासाची आठवण करून दिली जाते. त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. यावर्षी या कार्यक्रमामध्ये मलाही सहभागी करून घेतलं आणि ताईंचं सुंदर भाषण मला ऐकण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी गणेश वाचनालयाचे आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद. इंदिरा संतांच्या ओळी आहेत. ओथंबून आलेलं पावसाळी आभाळ, ओथंबून आलेलं पावसाळी आभाळ, घननीळ सावल्यांनी धुंदावलेला माळ, काहूर भरला व्याकुळ वारा, मनोमनीच्या छेडितो तारा. आणि सरांनी मेघदूताच्या ज्या आठवणी आणि जे वर्णन केलं त्यांनी खरंच बाहेरचंही वातावरण अगदी तसंच आहे, ओथंबून आलेलं आहे पण बरसत नाही आहे. आणि तेच वातावरण आपल्या या सभागृहात देखील या ठिकाणी प्रतिबिंबित झालेलं आपल्याला दिसतंय. सरांनी मला बोलण्याची आधी थोडी संधी कमी दिली म्हणून मी आता घेते. आपल्याला माहीतच आहे भालेराव सर नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत, पण शिक्षण क्षेत्रात काम करताना एक लाभ असा असतो की निवृत्त झाले तरी ते कायम सरच असणार आहेत आणि म्हणून मी त्यांचा वारंवार उल्लेख सर असाच करते आहे. तर वाचक आणि श्रोत्यांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे, कारण ते निवृत्त झालेत म्हणजे आता त्यांना त्यांच्या काव्यवृत्ती प्रफुल्लित करण्यासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे आणि ते रसिक श्रोत्यांच्या वाचकांच्या वाट्याला आता जास्त काळ येणार आहेत. तर त्या दृष्टीने मी सरांना शुभेच्छा देते. आणि आजचा हा कार्यक्रम आपला या ठिकाणी संपन्न होत आहे, तर मीच आभार प्रदर्शन देखील या ठिकाणी व्यक्त करणार आहे. अस्ताईला निघतो भास्कर हाकत आपल्या किरणांना, अस्ताईला निघतो भास्कर हाकत आपल्या किरणांना,
आस उद्याची मनी पेरतो बिलगत काही स्मरणांना, आस उद्याची मनी पेरतो बिलगत काही स्मरणांना. अशा आजच्या या अत्यंत संस्मरणीय ठरलेल्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय मोनिकाताई गजेंद्र गडकर या आपल्याला व्याख्यात्या म्हणून लाभल्या आणि त्यांनी त्यांच्या स्वरांनी आणि सरांनी आपल्याला अगदी चिंब भिजवून टाकलं. त्याबद्दल मी गणेश वाचनालयाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे माननीय इंद्रजित भालेराव सरांनी आपला अमूल्य वेळ देत कवितेच्या जगतात मेघदूताच्या सानिध्यात आपल्याला नेलं, तिथला फेरफटका आपल्याला करवला. त्यांचे देखील मी वाचनालयाच्या वतीने अतिशय मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आणि श्रोतृवर्ग, आपण आपल्या उपस्थितीने प्रोत्साहन आणि प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचेही मनःपूर्वक आभार आभार आभार. धन्यवाद.